प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरी मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ते चॅनल शेअर करूयात. आणि परमेश्वराचं जे महान वचन जे अनेक लोकांचं जीवन बदलत आहे ते अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि परमेश्वराचं महान कार्य होण्यासाठी आपण त्या ठिकाणामध्ये नक्कीच आपला हातभार लावूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या असतील तर तुम्ही पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो जर नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999. आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणचे अधिकृत नंबर आहेत. ज्यांना या ठिकाणामध्ये यायचं असेल त्यांनी याच नंबरवर संपर्क साधायचा आहे. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहेत. भरपूर साक्षी परमेश्वर घडवत आहे. आपल्या चर्चमधीलच ब्रदर आनंद यांच्या देखील जीवनामध्ये परमेश्वरांनी साक्ष केली. त्यांना मुंबईला त्यांचा इंटरव्ह्यू होता आणि त्यांना अमेरिकेला जायचं होतं. त्यासाठी बायोमेट्रिक्स आणि वेगवेगळे टेस्ट त्या ठिकाणामध्ये होणार होते. त्यासाठी त्यांनी पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली होती. आणि त्या ठिकाणामध्ये जेव्हा त्यांची टेस्ट झाली मुंबईला त्यावेळेस परमेश्वराने अद्भुत कार्य केलं आणि त्या ठिकाणामध्ये पूर्ण आउट ऑफ आउट्स त्यांना त्या मार्क्स जे काही एक्झाम होते त्याच्यामध्ये मिळाले. ते त्या ठिकाणामध्ये पास झाले. आणि त्यानंतर मागच्या आठवड्यामध्येच दिल्लीला त्यांचं फायनल विजाचा इंटरव्ह्यू देखील त्या ठिकाणामध्ये होता. आणि पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये केलं आणि त्यांना 10 वर्षाचा अमेरिकेचा विजा देखील त्या ठिकाणामध्ये मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. ब्रदर सुनील चांदेकर अहमदनगर या ठिकाणातून 3 महिन्यापूर्वी त्यांच्या घरामध्ये चोरी झाली होती आणि घरामधल्या सगळ्या मौल्यवान वस्तू त्या ठिकाणामध्ये चोरीला गेल्या होत्या आणि त्या परत देखील मिळाल्या नाहीत. त्यामुळे ते खूप हताश झाले होते, निराश झाले होते. त्यांचा बिझनेस कसा करायचा कारण का की आर्थिक परिस्थिती पूर्ण एकदम कोलमडली होती आणि त्यांना खूप ते त्रासामध्ये होते आणि त्यांना कळत नव्हतं की काय करायचं. आणि मग त्यांनी ठरवलं पास्टरांना आपण फोन करूयात आणि प्रार्थना करण्यासाठी सांगूयात. पण त्याच दिवशी परमेश्वराचं एक अद्भुत वचन त्यांच्यापर्यंत पास्टरांच्याद्वारे आलं. आत्मिक जीवन जगणे साहसाशिवाय शक्य नाही. आणि हे जीवन आणि हे वचन जेव्हा त्यांना मिळालं त्या वचनाच्याद्वारे त्यांचं जीवन बदललं आणि त्यांनी म्हणाला जे कोलॅप्स झालो होतो त्या वचनाच्याद्वारे आम्ही पुन्हा आम्ही उभं राहिलो आणि आम्हाला माहिती आहे परमेश्वर यातनं अद्भुतरित्या बाहेर काढणार आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देऊयात. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला की त्यांना पाहण्यासाठी एक स्थळ येऊन गेलं. सगळं काही उत्तम होतं, त्यांना पसंत देखील पडलं. पण त्यांची एक अट होती. त्यांनी सांगितलं की आम्हाला इंग्लिश बोलणारीच मुलगी पाहिजे कारण आम्ही घरामध्ये इंग्लिश बोलतो. आणि त्यांनी सांगितलं की माझं तर शिक्षण सगळं मराठी माध्यमामधून झालेलं आहे, मग कसं होणार. पण सगळ्या गोष्टी बाकीच्या जुळून आल्या होत्या. फक्त ही एकच गोष्ट होती. त्या बहिणींनी पास्टरांना सांगितलं आणि पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये त्यासाठी प्रार्थना केली आणि ओके टाईप केलं. आणि ओके टाईप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचं उत्तर आलं आणि ते म्हणाले आम्हाला मुलगी पसंत आहे, आम्ही हिच्याशीच लग्न करणार. आपण सर्व गौरव परमेश्वराला देऊयात. एका बहिणींनी पास्टरांना मेसेज केला. त्यांनी सांगितलं की त्यांचे आईवडील समुद्रावर जाळी बघायला त्या ठिकाणामध्ये गेलेले आहेत आणि ज्यावेळेस ते समुद्रामध्ये त्यांचे आईवडील गेले त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये अचानक त्या ठिकाणामध्ये पाऊस सुरू झाला, जोरदार वारा आणि विजा कडकडू लागल्या. ती बहीण घाबरली आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर माझे आईवडील त्या ठिकाणामध्ये अडकलेले आहेत तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि परमेश्वराने अद्भुत कार्य केलं. आणि संध्याकाळी 7:30 वाजता त्या बहिणीचे आईवडील सुखरूप त्या ठिकाणामध्ये घरी परत आले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. पास्टर सॅमसन गायकवाड त्यांचा संपूर्ण परिवार चर्चमध्ये आहे. आणि मला वाटतं सोलोमी आली का नाही? आली, बरोबर. तिच्यासाठी प्रार्थना करायची विनंती दिली आणि त्यांची इच्छा आहे की त्यांच्या सगळ्या परिवाराला समोर बोलवावं आणि प्रार्थना करावी. तर मी त्यांचा सगळा परिवार समोर बोलवत आहे. चर्चची राखण करण्याचं काम करतो ते, परंतु नित्य नियमाप्रमाणे मला वाटतं त्यांची सगळी लेकरं. सलोमी होती का सगळ्यात लहान? कोण होतं? कोणाचा जन्म झाला होता? झोळीमध्ये कोण होतं? सलोमीच. हां, सलोमी. ती झोळीत असायची. सिद्धार्थनगरला आम्ही राहायला होतो. ते राहायला होते आणि आम्ही त्यांच्याकडे प्रेयरला जायचो. हा टप्पा मी तुम्हाला का सांगतो कारण जेव्हा या परिवाराकडं प्रार्थनेला आम्ही जात होतो त्यांची इच्छा होती की आज आम्हाला समोर बोलवून पास्टरांची इच्छा होती प्रार्थना करावी. मला आनंद आहे त्या गोष्टीमध्ये कारण त्या काळामध्ये
ज्या सेवा होत्या त्या सेवेमधले हे लोक, मला वाटते सिस्टरला 1000 रुपये पगार होता वाडियामध्ये, बरोबर? 500 पगार बरं का त्यावेळेस, म्हणजे 50 दशांश. 800 रुपये मला वाटतं की त्या विद्या लोखंडे त्यांना होता. तर अशा पद्धतीमध्ये खडतर काळामध्ये देवाजवळ राहून त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. आणि त्यानंतर काही नसताना प्रार्थनेच्या द्वारे देवानं सिस्टरला गव्हर्नमेंट जॉब दिला, बरोबर या ठिकाणामध्ये. आणि आता काय मेट्रन म्हणून का इन्चार्ज, पण मेट्रन का इन्चार्ज म्हणून रिटायर झाले. 500 रुपये पगार होते, आता 50,000 तर पेन्शन असेल. म्हणजे देव कधीच कोणाच्या ऋणामध्ये राहत नाही. मला त्यांनी म्हटले ना, मला समोर बोलून, मला तर इतका आनंद झाला समोर बोलून प्रार्थना का, तर मी यांच्यासाठी प्रार्थना केली होती आणि आज देवाने ती सगळी परिस्थिती बदललेली आहे. जर 28-29 वर्षापूर्वीची परिस्थिती बघितली तर BSC सायकल सचिन चालवत होता, मी मागं बसत होतो. BSC सायकल मागं बसायचो आणि मग त्याच्या पाठीमागं बसून मी पांडेल मारायचो. तो पांडेल मारत जोर लावत लावत या सगळ्या परिवाराकडे जाऊन सेवा उभी केली. आणि या लोकांनी या सेवेतलं फळ, त्यांना मला आनंद वाटतो की ते आज आपल्यामध्ये, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. सामर्थ्यशाली देवा, आभार मानतो तुझ्या दासाबद्दल. एकेकाळी या शहरामध्ये राहून ज्या पद्धतीनं साक्षीचं जीवन घेऊन ते बाहेर पडले, परंतु हा परिवार मंडळीसाठी आणि अनेक लोकांना विश्वासामध्ये मजबूत होण्यासाठी मी तुझ्या हाती सोपवत आहे. सिस्टरना एवढे वर्ष तू नोकरी करण्यासाठी शक्ती पुरवली, लेकरांचं कल्याण व्हावं यासाठी ज्या पद्धतीने त्याने मेहनत घेतली, आत्मिक जीवनाची काळजी घेतली, अनेक चांगल्या गोष्टी केल्या प्रभूजी, या सर्वाबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आम्ही आठवण करत आहोत सलोमी लोंढे, तिच्यासाठी अनेक दिवस प्रार्थना केली होत्या. तिचा देखील विवाह संपन्न झाला, जे उत्तम तिला दिला, एका सेवकाच्या परिवारामध्ये तिला पाठवलं. या सगळ्याबद्दल मी तुला गौरव देतो प्रभूजी. उर्वरित आयुष्यामध्ये प्रभूची सेवा करावी, देवाच्या भयामध्ये चालावं आणि जे चांगलं, जे उत्तम ते त्यांच्या वाटेला येऊ दे. कोणत्याच गोष्टीचं कमी पण राहू दे नकोस. असण्यासाठी मी विशेष प्रार्थना करत आहे. अनेक घरामध्ये जाऊन देवाचं वचन सांगून अनेक लोकांसाठी प्रार्थना करत आहे, परंतु या प्रार्थना लोकांना जीवन देणाऱ्या प्रार्थना असू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. चांगलं आरोग्य उभयतांमध्ये, त्यांच्या लेकरांमध्ये राहू दे प्रभूजी. पुन्हा एकदा तुला सन्मान महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. थँक्यू. स्तुती करतो पुन्हा एकदा प्रभूची. प्रभूला महिमा देतो. आम्ही या वर्षातल्या शेवटच्या रविवारी या ठिकाणामध्ये आलो. याचा अर्थ हा शेवट नाही, परंतु आत्मपरीक्षण फार महत्वाचं असतं. प्रभूनं ज्या ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये केलेल्या, आम्हाला आरोग्य दिलं, आमचा परिवार सांभाळला, आमच्या गरजा पूर्ण केल्या, ज्या स्थितीमध्ये आम्ही होतो त्या स्थितीतनं आम्हाला बाहेर काढलं. म्हणून धन्य ते लोक जे परमेश्वरानं केलेल्या उपकाराचं स्मरण करतात. लक्षात ठेवा, आत्मिक जीवन हे नेहमी तपासायचं असतं. तपासणी फार महत्वाची. जर आत्मिक जीवनाची तपासणी केली नाही तर वाढ पण होणार नाही. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं नाही का, मी खरा द्राक्षवेली, माझा बाप माळी आहे. आणि तो माळी काय करतो तर प्रत्येक झाडाचं बारकाईने निरीक्षण करतो आणि त्यानंतर प्रत्येक फाट्याला तो साफसूफ करण्याचं काम करतो. का तर त्याला चांगलं फळ यावं, अधिक फळ यावं. म्हणजे जोपर्यंत परीक्षण करत नाही तोपर्यंत त्याच्यातले दोष पण समजत नाही. साफ करणं म्हणजे दोष शोधणं. आणि जो आपले दोष शोधत नाही, असं म्हटलंय, दावीद म्हटलं, मी माझं पाप नित्य माझ्या समोर ठेवतो. आत्मिक सिंपती किंवा स्वतःपुरती सहानुभूती काय होतं माहिती का, जेव्हा स्वतःला आम्ही जास्त सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतो त्यास आम्ही कमकुवत बनतो. जेव्हा आम्ही आमच्यातले दोष, आमच्यातल्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही बलवान बनतो. काय अर्थ आहे त्याचं समजतं का तुम्हाला? जर तुमच्यातली कमजोरी तुम्हाला कळली नाही तर सैतान कोणत्या बाजूने तुमच्यावरती घाला घालेल तुम्हाला सांगता येणार नाही. तो तर फार डावपेच आखणार आहे.
लुसिफर तुम्हाला वाटतं तितका साधा नाहीये. तो प्रचंड बुद्धिमान, प्रचंड ताकदवान आहे. म्हणून आम्ही पाहतो एदेन बागेतला एकच शब्द त्याला सापडला. एक शब्द. कोणता शब्द? या झाडाला स्पर्श करू नको. या झाडाला स्पर्श करू नको. देवानं सांगितलं होतं फळ खाऊ नको, पण एक्स्ट्रा एक शब्द, एक जास्तीचा शब्द, तेवढ्या एका शब्दानं या लुसिफरनं एदेन बागेतनं त्यांना बाहेर काढलं. म्हणून मी काय तुम्हाला वाटलं, परीक्षण अतिशय महत्वाचं आहे. म्हणून दावीद म्हणतो माझं अंतर्याम पारख, रात्री तू माझ्या हृदयाची झडती घे. का? कारण त्याला माहितीये ज्यास मी माझ्या हृदयाला शोधेल त्यास माझं हृदय मला स्वच्छ दिसणार आहे. पण जेव्हा देव हृदय शोधेल त्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्या हृदयातल्या बारीक सारी गोष्टी तुम्हाला प्रगट करणार आहे. आणि ते फार महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीला जर परिपूर्ण व्हायचं असेल ना, तर त्यानं स्वतःच्या परीक्षणाची नितांत गरज आहे. परीक्षण केलं पाहिजे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मोठमोठे देवाचे लोक शास्त्रामध्ये त्यांचं पतन होण्याचं कारण, त्याचं कारण एकच आहे, या लोकांनी आत्मपरीक्षण केलं नाही. दावीद माझ्या हृदयासारखा, मोशेसारखा नम्र व्यक्ती या पृथ्वी तलावरती नाही. विश्वासाचा सर्वशक्तिमान व्यक्ती एलिया, परंतु या लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलं तर एवढे सामर्थ्यशाली प्रभावी लोक, परंतु ते त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये खाली पडलेले आम्ही पाहतो. एलिया एका साध्या प्रश्नानं, एखाद्या साध्या वाक्यानं तो घाबरला. इजबेल राणी म्हणते उद्या तुझी गत जशी तू माझ्या संदेश त्यांची केली तशी जर केली नाही तर देव किंबहुना माझं अधिक वाईट करू. तेवढ्या एका शब्दानं घाबरून गेला. मोशे धार्मिकतेचं शिखर त्यानं गाठलेलं आहे. साधा सुद्धा व्यक्ती नव्हता. देवानं त्याला आपल्या जवळ बोलवलं. मी पहिली व्यक्ती पाहिली एदेन बागेतनं माणूस घालवल्यावर पहिला व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला देवानं 40 दिवस आपल्या बरोबर ठेवलं. चेष्टा नाही, गंमत नाही. 40 दिवस तो त्या डोंगरावरती देवाच्या बरोबर राहिला. 40 दिवस देवाला वाटलं, अहो देवानं 6 दिवसामध्ये जग निर्माण केलं आणि दगडी पाठी द्यायला त्याला 40 दिवस लागले. कसं शक्य आहे? काही तासामध्ये, काही अवधीमध्ये त्यानं पाट्या घेऊन पाठवल्या असत्या. परंतु त्याला मोशेचा सहवास, मोशेची संगती, मोशेची कंपनी देवाला एवढी आवडली, त्यांनी 40 दिवस त्याला त्या ठिकाणामध्ये ठेवलं. म्हणून आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा पुनरुत्थानानंतर स्वर्गात लवकर गेला नाही. का माहिती का त्याचं कारण? जसं देवाला वाटलं की मोशेला संगती द्यावं, तसं येशूला सुद्धा वाटलं. जोपर्यंत पृथ्वी तलावरती तो होता तोवर मानव म्हणून राहत होता, पण पुनरुत्थित झाल्यानंतर तो देव म्हणून पृथ्वी तलावरती राहत होता. म्हणून जसं डोंगरावरती या मोशेला देवानं संगती दिली, तसं 40 दिवस येशू ख्रिस्तानं शिष्यांना संगती दिली. का? तर त्याचं देवपण समजावं, त्याच्या देवपणाचं सामर्थ्य समजावं. म्हणून लक्षात ठेवा, आत्मपरीक्षण कोणत्या गोष्टीचं करायचं आहे? 10 दिवस माडीवरती 120 लोक नेमकं काय करत होते? का त्या पवित्र आत्म्याला 10 दिवस वाट पाहावी लागली? ठीक आहे, तो 50वा दिवस होता, पेंटिकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला. पण पवित्र आत्मा येत असताना अंतःकरणाची चाचपणी होणं फार गरजेचं आहे. अंतःकरण, हृदय चाचपणं, हृदयाची चाचपणी होणं फार गरजेचं आहे. आणि ती रोज व्हायला पाहिजे, रोज व्हायला पाहिजे. मी सेवेमध्ये पुढे जात असताना या वर्षामध्ये जर सगळ्यात चांगलं काम कोणतं केलं असेल तर मी चाचपणी केली. बरं का, वर्षभर चाचपणी केली. मला आठवलं की नाही, काही गोष्टी जे माझ्यामध्ये ते देवाला आवडत नाही त्या मला सोडल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये माझ्यामध्ये होतं काही क्षमा न करण्याची भावना होती. आणि मग ती आठवलं, नाही मला क्षमा पण करायला पाहिजे. आणि मग क्षमा करत असताना मला आठवलं की मी क्षमा केल्यावरती माझ्या मनातलं सगळं दडपण निघून गेलं. ही चाचपणीची ताकद आहे. जेव्हा तुमची चाचपणी नसती ना, तुम्ही अहंकारी बनता. पण जेव्हा चाचपणी होती आणि चाचपणीमधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर टाकता, तेव्हा तुम्हाला पृथ्वी तलावरती हलकं फुलकं जीवन, आध्यात्मिक जीवन, बरं का, मी आत्मिक जीवनासंबंधानं बोलत आहे, मला पृथ्वी तलावरच्या जीवनाचं काही संबंध नाही आहे. आणि पृथ्वी तलावरचं जीवन हे तुम्हाला कधीच स्वर्गामध्ये नेणार नाही.
पृथ्वी तलावरचं जीवन हे मर्यादित आहे, बंदिस्त आहे. पण आत्मिक जीवन जेव्हा देवाशी तुम्ही संबंध साधता तेव्हा दैवी गोष्टी तुमच्यामध्ये येतात आणि दैवी गोष्टी या जगामध्ये तुम्हाला जगण्याची प्रेरणा देतात. मला आठवतं या वर्षामध्ये आपण ख्रिसमसचे बरेच संदेश यूट्यूबवरती टाकले आणि मला ते सिस्टर पाडायला त्यांनी कोणीतरी पाठवलं. तेव्हा ठीक आम्हाला मरून जावंसं वाटत होतं, हताश निराश अशा पद्धतीचं जीवन जगत होतो. परंतु ख्रिसमसचा संदेश आला आणि सगळी मृत्यूची बंधनं निघून गेली आणि प्रभूनं पुन्हा जगण्यासाठी उभं केलं. हे देवाच्या वचनाची ताकद आहे. देवाचं वचन जगवतं, वाचवतं, ते तुम्हाला उद्ध्वस्त होऊ देत नाही, कधीच उद्ध्वस्त होऊ देत नाही. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्ही अशा स्थितीला येऊन थांबता की तुम्हाला कळतं आता याच्या पुढे मदत करणारं कोणी नाही. आणि लक्षात ठेवा, देव जगामध्ये तुमचे सगळे मदतीचे मार्ग बंद करतो. का बंद करतो माहिती का? त्याला असं वाटतं एकदा तुम्ही त्याच्यावरती डिपेंड राहावं, एकदा त्याच्याकडे पाहावं, एकदा त्याला ओळखावं, एकदा त्याला जाणून घ्यावं. आणि एकदा तुम्हाला देव समजला तर जगातल्या दुसऱ्या ओळखीची गरजच नाही, कोणाचीच गरज नाही. हो, कोणाचीच तुम्हाला गरज नाही. म्हणून तर मी म्हटलं ना, एलियाला देवानं कावळा पाठवला. हो, विचार करा, माणसाची गरज आहे का कावळा देवानं पाठवलेला आहे. पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जा समुद्रात गळ टाक. त्यांनी विचारलं कैसराला देणं योग्य आहे का, देवाचं देवाला देणं योग्य आहे का? त्यास प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जा गळ टाक. आता बघा, माझ्यासारखा व्यक्ती असता तर मी काय केलं असतं, एक चांगला डोनर आठवला असता. कोण देईल बरं? आणि म्हटलं अमक्या ब्रदर अमक्याकडे जा आणि त्यांना सांग पास्टर तेलोनी एवढे पैसे मागितलेत. परंतु त्यानं तसं नाही केलं. तो म्हटलं जा गळ टाक, माशाच्या पोटात तुला 2 नाणे सापडतील. माणसाकडं नाही, कोणाकडे पाठवलं? एलियाला कावळ्याकडं, पेत्राला माशाकडं, मोशेला खडकाकडं. तो म्हटलं या खडकाला आज्ञा कर आणि खडकातनं पाणी काढेल. लक्षात ठेवा, जगामध्ये देवाचे मदतीचे मार्ग माणसं नाहीत, मार्ग स्वर्गीय आहेत. स्वर्गीय पुरवठा हा सगळ्यात उत्तम पुरवठा आहे आणि स्वर्गीय पुरवठा कधी न संपणारा पुरवठा आहे. कधी संपत नाही बरं का, कधीच नाही. म्हणून तुम्हाला देवाच्या बरोबर चालणं फार गरजेचं आहे. देवाच्या बरोबर चाला, देवाच्या संगती तुम्ही चाल. आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. कोणाला? हो, आमच्याकडे सगळ्यांकडे कमतरता आहेत. पैसा असो नसो कमतरता आहेच. किती आता बघा, एवढं सगळं अंबानीकडं आहे तरी मोबाईलचं बिल वाढवलं की नाही? आता त्याला काय कमी सांगा बरं? गपचूप आपल्याला फुकट द्यावं ना. 8,000 कोटीच्या बंगल्यात राहतो पण तरी मोबाईलचं बिल वाढवतो, तरी पेट्रोलचे भाव वाढवते. म्हणजे प्रत्येकाला कमतरता आहे. आणि लक्षात ठेवा, कमतरता आहे म्हणून देव आहे बरं का. आता सगळं जर भरपूर झालं तर देवाचं काम काय? विचार करा, देवाने सगळंच ठेवलं. डॉक्टरला पण त्यांनी सगळं ज्ञान दिलं. शरीरशास्त्राचा अभ्यास करून तुमच्या कवट्या फोडल्या, तुमच्या बरगड्या तोडल्या, आतडीमध्ये घुसले. आता तर असले कॅमेरे काढलेत. आता आज सकाळीच मी वाचलं, इंजेक्शनची भीती वाटते ना, इथून पुढे तुम्हाला भीती वाटणार नाही. सुई बंद. आता काय करणार आहे तर ते लेसरचा आघात करणार आणि छिद्र पाडणार. इंजेक्शन देण्यासाठी सुईच्याद्वारे छिद्र पाडलं जातं. तर आता तसं नाही करणार. कितीतरी प्रचंड वेगानं ते तुम्हाला दुखापत नव्हता ते टोचणार आणि तिथं जागा छिद्र पडणार आणि आपोआप आतमध्ये औषध जाणार. म्हणजे विदाऊट इंजेक्शन तुम्हाला आतमध्ये जाणार. किती देवाने बुद्धी दिली, पण तरी सुद्धा देव तुमचं सगळी बुद्धी द्या, इंजेक्शन द्या, सगळं करा, पण तुमच्या ऑर्गनला काम करण्यासाठी मीच आहे. तुमचे ऑर्गन माझ्या हातामध्ये. आणि या ऑर्गनचं काय वैशिष्ट्य माहिती का? ते डॉक्टरचे शब्द ऐकत नाही, डॉक्टरचे औषधं घेतात. पण देव म्हटला ना स्वीकार,
तेव्हा ते स्वीकारतात. तोपर्यंत ते ऑर्गन सुद्धा ऐकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, त्याला शरण जा, त्याला शरण जा. त्याला 5 एकवचन स्तोत्र संहिता 34 अध्याय आणि त्याचं 10 वचन. तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. हा, तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते, त्यांची उपासमार होते. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना, कुणाला शरण जाणाऱ्याला? परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूंची मला सगळ्यात शब्द कोणता आवडला? कोणत्याही चांगल्या वस्तूची. डुप्लिकेट नाही बरं का. तुमचा जुना टीव्ही घेऊन या आणि नवा घेऊन जा, तुमचा जुना मिक्सर घेऊन या, नवा मिक्सर घेऊन जा, सगळं डुप्लिकेट आहे. परंतु देवाकडं सगळं ओरिजिनल आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे देवाकडचं आहे ना ते टिकणारं आणि वैभव वाढवणार आहे. देवाकडचं जे आहे ते टिकणारं आणि वैभव वाढवणारं. आणि दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, देवाकडचं आहे ते जे तुम्हाला मिळतं ना ते तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडवणार असतं. साक्ष घडली जाते. म्हणजे जे तुमच्याकडे आहे ते कुणाकडे नसतं. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला शास्त्रातनं सांगतो, इकडचं तिकडचं नाही सांगत. हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये जात होती. पनिन्नीकडे लेकरं होती. पनिन्ना या हन्नेला चिडवत होती. का चिडवत होती? तुझ्याकडे लेकरं नाही. आणि हन्ना देवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिच्या नवऱ्याकडं जाताना ती रडत होती की मला लेकरं नाही. बरं, तिचं मागणं बरोबर आहे. तिच्या नवऱ्यानं पनिन्नेला लेकरं दिली, पण हन्नेला लेकरू देऊ शकत नाही. म्हणजे तिला माहिती आहे की हा जो नवरा आहे तो मला लेकरू देऊ शकतो. परंतु अशी कोणती परिस्थिती आहे की माझा नवरा मला लेकरू देत नाही. आता नवऱ्यानं काय केलं माहिती का? तिचे अश्रू पुसण्यासाठी तो म्हटला, जे मी तुला पनिन्नीला देतो त्याचं दुप्पट मी तुला देतो. दुप्पट. पण ती काय म्हटली माहिती का? मला पनिन्नीला देता त्याचं दुप्पट नाही, मी ओरिजिनल देवाकडे ते सांगत आहे. तिच्या नवऱ्याकडे जे आहे ते डुप्लिकेट आहे. म्हणजे सबस्टिट्यूट म्हणजे कळतं का? मुलाच्या ऐवजी 2 साड्या, 2 कानातले, 2 नाकातले, 2 गळ्यातले, सगळं 2. तो पनिन्नीला जर मी 1 तोळ्याचं केलं तर तुला 2 तोळ्याचं. मला वाटतं आपल्या बायका असतात तर म्हणले असते ठीक आहे चालेल. तिने मला पोरग दाखवलं तर मी तिला गळ्यातलं दाखवलं, पण ती म्हटली नाही मला ओरिजिनलच पाहिजे. ओरिजिनल. ती गेली परमेश्वराच्या मंदिरामध्ये. आपल्या नवऱ्याकडं मागणं, आपल्या नवऱ्याकडं बोलणं तिनं बंद केलं. परमेश्वराला शरण केली. देवाच्या मंदिरामध्ये जाऊन ती रडू लागली. आणि ती रडत असताना इतकी व्याकुळ झाली, इतकी व्यथित झाली. तिचं रडणं, तिच्या डोळ्यातले अश्रू, तिचे शब्द जेव्हा एली याजकानं पाहिले, एली याजकाला सुद्धा प्रश्न पडला, बाई दारू प्याली का? लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही परमेश्वराला शरण जाता, परमेश्वराला शरण जाणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? लोकांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करून त्यांचे नेत्र फक्त परमेश्वराच्या हाताकडे लागले जातात. परमेश्वराच्या हाताकडे लक्ष लावा. देवाच्या हातामध्ये दैवी पुरवठा आहे, दैवी सामर्थ्य आहे. आणि जेव्हा परमेश्वर तुमच्या डोळ्यातले अश्रू, शरण असं तसं जाता येत नाही. सरेंडर होण्यासाठी लक्षात ठेवा, तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना ज्या पद्धतीने तुम्ही देवासमोर व्यक्त होतात. एक व्यक्ती देवाला शरण जातो ना, त्यावेळेस शरण जाताना त्याचं संपूर्ण शरीर रिॲक्ट होत असतं. संपूर्ण शरीर. शरण जाणं हे शब्दानं नसतं बरं का. कधी कधी आम्ही शब्दानं, तुम्ही गाणं गाता, हे शरण जाणं नाही. मी जेव्हा देवाची उपासना करतो ते सरेंडर होणं नाही. हे शब्दानं, हे तुमच्या फक्त देहानं तुम्ही सरेंडर होतात, पण तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना आतमध्ये जे चालू आहे ना त्याला सरेंडर होणं म्हटलं. आणि तिथं जात असताना आम्ही पाहतो तिनं आजूबाजूच्या लोकांचा विचार न करता देवासमोर आपले अश्रू गाळायला सुरुवात केली. आणि शास्त्र सांगतं, परमेश्वर याजकाच्या मुखामध्ये त्यानं शब्द घातले. याजकाला, तो एली याजकाला म्हणतो, तिला सांग पुन्हा तू येशील त्यावेळेस तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू असतील, पण ते आता दुःखाचे नव्हे, ते आनंदाचे अश्रू असतील. कारण तू मला शरण आली, आणि मला शरण आल्यानं चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मी हे तुम्हाला सांगत आहे.
पनिन्नेकडे लेकरं होती, पण तिच्या लेकरांचं नाव सुद्धा बायबलमध्ये नाही. पण हन्नेकडे जे लेकरू होतं त्याच्या नावानं 2 पुस्तकं लिहिली गेली, पहिले शमूएल, दुसरे शमूएल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूला शरण जाता तेव्हा इतिहासामध्ये तुमचं नाव नोंदलं जातं. तुम्ही इतिहास बनता. लक्षात ठेवा, इतिहास म्हणून जगा. जर तुम्हाला या जगामध्ये काहीतरी कर्तृत्व करायचं असेल, माणसाला शरण जाऊ नका. जेव्हा तुम्ही माणसाला शरण जाल त्यास माणूस तुमच्या शरणागतीबद्दल तुम्हाला तुच्छ लेखेल, तुमच्याकडे तुच्छतेने पाहिल. तुमची कमजोरी ही तुमच्यासाठी हीनतेचं कारण बनेल. तुमची कमजोरी आहे, तुमच्याकडे नाही, तुमची कमजोरी आहे. एली याजकाच्या बाबतीमध्ये काय घडलं? याजक तिला दोष देत आहे. काय त्याचा दोष आहे? बाई तू दारू प्याली का? त्याची तुच्छता आहे ती. पण लक्षात ठेवा, जेव्हा तो लोकांसाठी तुमची तुच्छता असेल, तीच गोष्ट देवासाठी तुमचा सन्मानाचा समय आहे. देव तुमचा सन्मान करतो, देव तुम्हाला त्या स्थानावरती घेऊन जातो. म्हणून पृथ्वी तलावरती राहताना आपल्या जीवनामध्ये दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका. मला देवाकडे पाहायचं, मला देवाच्या जवळ जायचं. माझं मनोगत, माझ्या अंतःकरणातल्या भावना, माझ्या मनातले सगळे असणारी श्रद्धा मी देवाकडे व्यक्त करता आली पाहिजे. 34 अध्याय 5 वचन वाचा, स्तोत्र 34:5. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले, ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं ते प्रकाश पावले. ते काय पावले? प्रकाश पावले. त्यांची मुख लज्जेने कदापि काळवंट. शरण जाणं म्हणजे कोणाकडे पाहणं? परमेश्वर. कोणाकडे पाहायचं? लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे पाहताना तेव्हा परमेश्वर तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो. पार्लरचा ग्लो नाही बरं का. सकाळी रात्री लावला की सकाळी गायब, धुतल्यावर, नाही का. परंतु देव तुम्हाला अशा प्रकारचा ग्लो देतो. दुसऱ्या भाषेमध्ये तो तुम्हाला इतकं तजेलदार बनवतो, तुमच्याकडे पाहताना लोकांना जाणवतं की तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. कान देऊ नाही का? तुम्ही जे आहात ना ते तुम्ही नाहीत. देवानं तुमच्यासाठी जे ठेवलंय त्याच्यासाठी देवाकडे पाहावं लागतं. देवाने तुमच्यासाठी काहीतरी ठेवलेलं आहे. बघा, शास्त्रातल्या वचनानुसार मी तुम्हाला तुम्हाला देवाकडे पाहावं लागतं हे तुम्हाला सांगत आहे. शरण देवाला तुम्हाला किती जायचं त्याच्या संबंधाने मी बोलत आहे. काही गोष्टी ज्या परमेश्वराला तुम्हाला द्यायच्या असतात आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहे. अब्रामाला देवानं 90 वर्षापर्यंत सगळं भरपूर्ण दिलं. 80 वर्षापर्यंत सगळं दिलं. सोनं, उंट, गाढवं, संपत्ती. एका बाजूला तो म्हणतो, त्या लोटाला म्हणतो तू पूर्वेला गेला तर मी पश्चिमेला जाईल, तू उत्तरेला गेला तर मी दक्षिणेला जाईल. आणि बघा, त्या लोटानं सगळा सुंदर प्रदेश सदोम गोमोरा म्हणजे हिरवा प्रदेश त्याने निवडला. आणि हा जो आहे अब्राम, त्यानं सगळा वाळवंट, तळवटीचा प्रदेश, सगळा वाळवंट अशा प्रकारचा प्रदेश निवडला की तिथं काहीच नव्हतं. आणि बघा, जेव्हा तुमची निवड तुम्ही देवाच्या विरुद्ध दिशेला जाऊन निवडता तेव्हा तुमच्याकडे सगळी सधनता असेल. पण जेव्हा तुम्ही प्रभूला निवडता, त्याला शरण जाता आणि तुम्ही देवाबरोबर चालताना वाळवंट असेल, पण वाळवंटामध्ये झरे उत्पन्न करणारा तुमचा देव, वाळवंटामध्ये झरे उत्पन्न करणारा तुमचा देव. म्हणून लक्षात ठेवा, चालताना लोट नसला तरी चालेल, पण देव असणं अतिशय गरजेचं आहे. लोटाचा त्याग करा, पण परमेश्वराकडे आपली दृष्टी लावा. आता परमेश्वराकडे दृष्टी लावल्या कारणानं अब्राम देवाबरोबर चालला, सधन झाला, परमेश्वराला शरण गेला. पण देवाला वारंवार वाटायचं, यानं सारखं सारखं मला बघावं, सारखं सारखं मला बघावं. कुठला तरी एक प्रवचनकार जो बायकांना प्रोत्साहित करतो की परिवारात तुम्ही कसं तरी राहावं. प्रवचनकार म्हणजे काय बोलतो, मोटिवेट करणारा. त्याचं मी परवा एक यूट्यूबला, तुम्ही आपल्या पतीला कसं संतुष्ट कराल, आणि एवढं सांगत होत्या. मग त्या सगळ्या स्त्रिया हसायला लागल्या. त्या हसता घसता त्यानं आपल्या एक बाई होती, त्या बाईला म्हटलं की आता प्रॅक्टिकल इथं करायचं. आणि मला वाटतं कमीत कमी 8-10 हजार स्त्रिया तिथं बसलेल्या होत्या. त्या बाईला बोलवलं पुढं आणि सांगितलं, तुझ्या नवऱ्याला फोन लाव. सगळे बसलेत बरं का. लावला तिच्या नवऱ्याला फोन.
मग तो आपला रेग्युलर सारखं बोल. ते म्हटले अहो आय लव्ह यू. तो गेला शॉकमध्ये. एवढ्या बायका तिथं आणि ते आय लव्ह यू म्हणतात आणि ती जोर जोरात हसायला लागली. अगं झालं काय तुला? अहो आय लव्ह यू. का तर त्यांनी मोटिवेट केलं होतं. आय लव्ह यू म्हटलं की मग नवरा खुश होतो, तसं होत नाही हो. मोटिवेट करून कोणी खुश होत नाही. जेव्हा देव तुमच्या संगती असतो त्यास देव तुमच्या कुटुंबातली सुद्धा परिस्थिती बदलत असतो. कुठल्या मोटिवेशनने नाही होणार आहे. जगामध्ये कोणी सिद्धांत मांडले, कोणी तत्व मांडली तर तुमचं परिवार नीट होणार नाही. परंतु अब्रामाच्या बाबतीमध्ये जेव्हा देव त्याच्या संगती चालत होता, ऐका काय त्याचं मोटिवेशन होतं. अब्रामाला देवानं कोणतं मोटिवेशन दिलं? त्याच्या समोर इस्माईलचा प्रश्न आला, त्यास तो काय सांगतो माहिती का? सारा जे सांगतो ते कर. त्याचं मोटिवेशन काय? जर तुझं कुटुंब तुम्हाला आणि टिकवून ठेवायचं असेल तर तुला सारा सांगते ते करावं लागणार आहे. हे परमेश्वर बोलतो ते म्हणजे देव मनुष्याबरोबर चालत असताना प्रॉपर मार्गदर्शन करत असतो. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला कुणाला शरण जायचंय? परमेश्वराला. आणि शास्त्र काय सांगतात? त्याला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. आता बघा, अब्राम देवाचं ऐकतो आणि परमेश्वर त्याला सांगतो. नीट ऐका बरं का, देवाला सगळं तुमच्या जीवनामध्ये चांगलं करायचं. सारेची चूक, सारे मधला दोष, अब्रामाच्या जीवनातली चूक कोणती तरी इश्माईल. अब्रामाला देवानं सांगितलं होतं सारेच्या द्वारे तुला मुलगा देणार आहे. त्यानं मुळीच सांगितलं नव्हतं की हागारीच्या द्वारे तुला मुलगा देणार आहे. आता अब्राम देवाच्या शब्दावर त्यांनी ठाम असलं पाहिजे. नाही, देव देणार आहे. घडलं काय? सारेनं सांगितलं हागार माझी दासी आहे, मला काही लेकर होणार नाही, तुम्ही आणि हिच्यापासून तुम्हाला संतती येऊ द्या. झाली संतती. आता तो अब्रामाचा सगळ्यात मोठा फॉल्ट. त्यानं देवाचा शब्द ऐकण्याच्या ऐवजी सारेचा शब्द ऐकला आणि सारेपासून इस्माईलचा जन्म झाला. आता इस्माईलचा जन्म झाल्यावर देव एकदा बोलला म्हणजे बोलला. आता माझ्यासारखा असता तर मी काय म्हणलं असतं, हिने माझं ऐकलं नाही, हिला वांजच मरू दे. केला ना अब्रामाला मुलगा, अब्रामाने पण नाही ऐकलं ना. आता सारेच्या मनामध्ये जळफळाट उत्पन्न होऊ दे, त्या लेकरासाठी तिने तळतोड मरावं. पण देव एकदा शब्द देतो म्हणजे देतो, फायनल. एकदा देवाने एखादा शब्द तुम्हाला दिला ना, तो शब्द देव कधीच बदलत नाही प्रियानो. आकाश पृथ्वी टळेल पण माझं वचन कधी टळणार नाही, कधीच टळणार नाही प्रिया. देव जे बोलतो ते कन्फर्म. म्हणून देवाच्या बरोबर काय झालं तरी चालत राहायचं. चुकला असेल तरी देवाच्या बरोबर चालायचं. आता अब्रामानं चूक झाल्यावर त्यानं म्हटलं पाहिजे होतं, अरे आता मी चुकलो, हगारेपासून मुलगा झाला, आता कसं काय करायचं. परंतु तिथं देवानं काय केलं, सारेला मुलगा दिला आणि त्यांना चूक पण दाखवून दिली. इस्माईल आणि इसाक कसे एकत्र राहतात बघा. भांडणं लागली दोघांमध्ये आणि तिच्यामध्ये सौती मत्सर आला आणि तिच्यामध्ये माझा मुलगा, मी अब्रामाची पत्नी, मला माझ्याच मुलाचा अधिकार, आणि मग त्यांच्यात वादविवाद. आता देवाला जरी अब्रामाची चूक इस्माईल होती तरी देवाला मला शरण जाणाऱ्याला कोणत्या चांगल्या गोष्टीचं वाण पडत. आता देवानं हा गेला देवाकडे, देवा घरात असा प्रॉब्लेम चाललाय, दोन बायका फजिती आहे, काय करू देवा. आता मोठा प्रश्न निर्माण झाला. देवानं असं सांगितलं असतं, अब्रामा एक काम कर, तिला एक घर घेऊन दे, हिला एक घर घेऊन दे. देवानं तसं नाही केलं. देवानं तसं नाही केलं. त्याने सांगितलं तुझी पत्नी जे सांगते तेच तुला ऐकावं लागेल, तुझ्या पत्नीच्या सांगण्याप्रमाणे. का? एदेन मागितला शब्द, पुरुष आपल्या आईबापा सोडून स्त्री जोडून. मग आता देवानं त्यांना जोडून टाकलं. तो कसं काय म्हटलं, आता मी तुमच्यामध्ये कशी काय ढवळाढवळ करू. अरे मी सांगितलं ना आणि तू तिला जोडून राहायचं, मी तुला ऍडवाइस देईल. देवानं काय सल्ला दिला, जा आपली पत्नी सांगते ते कर. तो त्याने ऍडवाइस पाळला. त्याच्या पत्नीने म्हटलं हगाऱ्याला घालवून द्या, त्यानं घालवून दिलं. आता त्यानं घालवून दिल्यावर ऐका बर का, परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही. आता इस्माईल जाताना अब्रामाच्या डोळ्यामध्ये काय, इस्माईल रानामध्ये मरणार आहे, परंतु देवानं सांगितलं होतं त्याला घालवून दे,
सारा सांगती तसं कर, घालून दिलं. आता इश्माईल रानामध्ये आला, झाडाच्या खाली त्या सागराने टाकलं आणि रडायला लागला. इश्माईल देवाकडे रडत आहे, शरण गेला देवाला. देवा, माझी चूक काही नाही, माझ्या आई बापानं मला जन्म दिला. अब्राम जो तुझा लाडका, अब्राम जो तुझा मित्र, त्या मित्राची चूक म्हणून मी इथं जन्मालाय. आता मी अब्रामाकडे हाक मारत नाही, मला माहिती त्याने तर मला टाकून दिलं, पण देवा मी तुला शरण आलो, माझी इच्छा आहे तू यातनं मला बाहेर काढवं. बायबल सांगतं देवानं त्याचं रडणं ऐकलं, दूत पाठवला आणि दूताला सांगितलं, त्याला सांग याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे, याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही परमेश्वराला शरण जाता, तुम्ही संपत नाही, संपता संपता उभं राहता, संपता संपता उभं राहता. असं उभं राहता देव तुम्हाला साधं सुद्धा उभं करत नाही, एखाद्या मोठ्या राष्ट्राप्रमाणे, मोठ्या आशीर्वादाप्रमाणे तुम्हाला उभं देव करतो. म्हणून लक्षात ठेवा, देवाकडे जाणाऱ्या व्यक्तीने म्हटलं पाहिजे, मी संपत नाही, मी तर जोमानं उभं राहतो. कोणतं गाणं ते? विजेता विजेता, मीच शिकवलं मीच विसरतो. कोणतं गाणं कहते हे? कपटी मुझे, हा, कपटी मुझे भागते थे दूर मुझसे. हा, मला लोक कपटी म्हणत होते, माझ्यापासून पळत होते, हरकत नाही, हे तुमचं वास्तव असेल. या परिस्थितीचा सामना तुम्ही करत असाल, परंतु लक्षात ठेवा, एक दिवशी देवाला शरण जाल आणि मग लक्षात ठेवा, तुम्ही कपटी नव्हे तर तुम्ही विजयी लोक असणार, तुम्ही विजयी लोक असणार आहे. आणि लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर देवाला त्याच्या लोकांना फक्त विजयी स्वभाव द्यायचा आहे, पराभूत स्वभाव नाही द्यायचा आहे. आणि ज्याला पराभूत व्हायचं त्यांनी चर्चला नाही आलं तरी चालेल. इथं सगळे विजयी लोक आहेत. हालेलुया. इथं येताना तुम्ही पराभूत असाल, जाताना विजयी. बरं, विजयी हा तुमचा स्वभाव आहे. आणि विजयासाठी काय करावं लागतं? लढावं लागतं. हो, विजयासाठी काय हाताची घडीन तोंडावर बोट घालणं, हा ये आता देवच माझ्यावरती, तसं नसतंय. गल्ल्यातला पाहिल्यावर दावीद तिकडे ओळाकडे गेला, दगड घेऊन आला, 5 गोटे घेऊन आला, बटव्यात ठेवले, एक गोटा काढला आणि त्याच्या कपाळावरती मारला. त्याला माहितीये गोटा मी फिरवेल, नेम देव धरणार आहे आणि कुठं लागायचं तिथं देव लावणार आहे. ते काही मला नेम धरावं लागणार नाही, मी फक्त फिरवण्याचं काम करणार आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येता, या फिरवत राहा, फिरवत राहा, एक दिवशी परमेश्वर तुम्हाला विजय देणारच आहे. आज ज्याच्यासाठी तुम्ही जगडत आहात, रडत आहात, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, अशी कोणतेच प्रश्न नाही जी देवाकडे. शास्त्र सांगतं त्याला शरण जाणाऱ्या प्रत्येकाला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत, कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. 34:5, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले, त्याच्याकडे पाहिलं ते प्रकाश पावले. कोण प्रकाश पावले? ज्यांनी त्याच्याकडे पाहिले. आज सकाळी जर तुम्ही देवाकडे पाहत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती नवतेज येणारच आहे. आमेन. काळवणार नाही तुमचे चेहरे. हालेलुया. 2025 मध्ये तुम्ही म्लान कष्टी होऊन जाणार नाही, तर तुम्ही एक फ्रेश चेहरा घेऊन जाणार आहात. सगळ्या प्रश्नाची उत्तर तुमच्याकडे असणार आहे. हालेलुया. लग्न जमत नाही, जमणार आहे. हे लोक लग्न जमत नाही, होतंय. हो, जरा धैर्य धरा, गडबड गडबड करू नका, चांगलं होईल लग्न. अगदी बँड वाजवत वाजवत सगळं ठीक होणार आहे, परमेश्वर करतो ते. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, देवानं बेस्ट मधलं बेस्ट तुमच्यासाठी ठेवलेलं असतं. सबस्टिट्यूट देवाला कधीच आवडत नाही. देवाला वाटतं द्यायचं तर एकदम चांगलं. म्हणून आम्ही पाहतो, आदामाला झोपवलं, बरं झालं आदामाला झोपवलं बरं का. आत्ताचे आदाम जागेत. बाळकाने विचारलं ना त्याला, बाबा कसली मुलगी पाहिजे? लांब केस, निळे डोळे, आता कुठून आणायचे, लेन्स घालावं लागतील, निळे डोळे पाहिजे, वर्ण गोरा पाहिजे, अजून काय गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे, अजून काय आईची सेवा करणारी पाहिजे, अजून काय स्वयंपाक यायला पाहिजे, अजून काय आल्या गेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायला पाहिजे. आदाम जाग आहे. देवानं त्याला म्हटलं यांनी गडबड करणार आहे, याला पहिले झोपवतो. आणि त्याला झोपवलं आणि त्याला विचारलं नाही, अरे तुला कसली हवा पाहिजे? त्याने गपचूप फासळी काढली आणि त्या फासळीमध्ये देवानं सगळं आपलं कौशल्य भरलं.
तिचे डोळे, तिची कांती. अजून एक गोष्ट मला सांगतो, याला खूप बायका दाखवल्या नाही बरं का. कोणतरी मला सांगितलं, ओ एक प्रपोजल पाठवलं मी, म्हटलं ह्या मुलासाठी मुली, याचं नावच काढू नका. म्हटलं का? अहो यांनी 100 मुली बघितल्यात आणि माझ्या मुलीला पण यांनीच रिजेक्ट केलेलं. तो मुली नुसता बघतो, रिजेक्ट करतो. देवानं अब्रामाला म्हटलं उत्तम पाहिजे तर शांत झोप. जेव्हा तो शांत झोपला, प्रभूनं आपली सगळी कल्पकता, मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, तुम्हाला देवानं जे बनवलंय ना, ते देवानं सगळी योजना, सगळं प्लॅन करून तुम्हाला देवानं जगामध्ये पाठवलं. आणि तुमच्या आदामाला जे देवानं दिलेलं आहे ना, ते तुमच्या आदामाचा हक्क देवानं दिलेला आहे. म्हणून प्रत्येक आदामाला जी हवा मिळवली, ती हवा देवानं दिलेली त्याला आहे. आणि ती उत्तम आहे, ती उत्तम आहे. आणि ती उत्तम हवा आदामाला बिलगून राहावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं, सगळं चांगलं देव तुम्हाला देणार आहे, पण थोडस शांत झोपा. थोडस कसं झोपायचंय? स्तोत्र 1 वाचा बरं. धन्य तो पुरुष हा जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, हा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, तर आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर काय करतो? तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात हा? रमतो हा? आणि त्याच्या नियमशास्त्रांचे रात्रंदिवस मनन करीत. झोपणं म्हणजे काय? मनन. रात्रंदिवस देवाच्या वचनावर अवलंबून राहणं, त्याला झोपणं म्हटलेलं आहे. देव त्याची गरज पूर्ण करतो. तुम्हाला देवाच्या वचनावरती अवलंबून राहायचंय. देव मला देणार आहे चांगलं घर, चांगली पत्नी, चांगली गाडी, चांगलं सगळं देव चांगलं देणार आहे. चांगल्या कोणत्याच गोष्टीची वाण पडतच नाही ना. वचनावरती डिपेंड राहा, देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा. मला आठवतं, आनंद कुठे गेलं का? अमेरिकेत घरी, दिल्लीला आहे का आनंद? मागच्या दिवसामध्ये आलेला तुम्हाला आठवतो, मी बोललो होतो बाबा काळजी करू नको, तू पण जाणार आहेस, तुझी पण गाडी येणार आहे, तुझं पण घर असणार आहे, ते बोललो होतो त्याला. आणि मग आकस्मित अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. त्याने देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवला. नाही, प्रभू बोलतो तर हे करणार आहे. मुंबईमध्ये थोडे दिवस काम केलं, अश्विनीमध्ये थोडे दिवस काम केलं, पुरवठा येत नाही. किती पगार? अहो आपल्या सोलापुरात किती पगार असणार? लय टक्कर मारली की 20,000, नाही का? त्याच्यात ते प्रोव्हिडंट फंड काढला, अमकं काढलं. म्हातारपणाची पेन्शन काय तर 2,000. किती अश्विनीची पेन्शन? तेवढीच आहे. आता देव अभिवचन देतो, मी चांगलं देणार आहे. आता चांगलं देणार आहे, माझं काम फक्त देवावरती अवलंबून राहणं, मला ते बाकीच्या गोष्टी विचार करायचं नाही. आता चिंता मग देवाला आहे. आता देव, मी अरे माझ्या सेवकाच्या मुखातनं मी बोललो बरं का, आता मला सगळी प्रोव्हिजन करावी लागणार आहे. मग तिकडे देव म्हणतो, कुठल्या तरी त्याच्या एका मित्राला सांगितलं की अमेरिकेमध्ये एक मॉल आहे, येते तर काय, मला काय इंडियामध्ये काम करतो. मग म्हटलं काहीच नाही माझ्याकडं, जा काढ पासपोर्ट. पासपोर्टला, व्हिसाला, कुठं केलं. आता देवाला सगळे मार्ग मोकळीच करावे लागतात. आणि तो बिचारा परवा कुठल्या त्या वेळेला जाताना म्हटलं, पास्टर मी बाहेर आहे, आतमध्ये जाताना मी प्रार्थना करावी 2 मिनिटाची अशी माझी इच्छा आहे, कारण ती मोठी परीक्षा आहे. पण माझा विश्वास आहे तुम्ही प्रार्थना केली, मी आतमध्ये गेलो की मग लवकर बाहेर येणार आहे. आणि तेवढ्यात मी प्रार्थना केली, म्हटलं जा आतमध्ये. गेला आतमध्ये आणि मला वाटतं लवकर बाहेर आला. तो सांगितलं, पास्टर इतका एक्सायटेड होता. म्हटलं मी आतमध्ये गेलो, मला जाण्यासाठी 4 तासानं माझा नंबर येतो, पण तुम्ही प्रार्थना केली आणि मला लगेच आतमध्ये बोलवलं. आणि आतमध्ये नुसतं बोलवलं नाही, तर त्या परीक्षेमध्ये मला पैकीच्या पैकी मार्क देऊन देवानं पास केले. का? देव चांगलं ते देतो प्रियांनो, जे चांगलं ते तुमच्या वाटेल, बेस्ट मधलं बेस्ट. आणि मग त्याच्या डोक्यात आलं, मग तो म्हटलं, पास्टर मला अमेरिकेत गेल्यावर माझा पहिला पगार चर्चला द्यायचा आहे. मग आता एवढा विचार केल्यावर देव बाकीची गोष्टी करणार आहेत ना, म्हणून हे पहिलं देवाला देत जा बरं का. पहिला पगार. आणि तो गेला तिथं. आणि दुसऱ्या दिवशी मला काल परवा त्यांनी सांगितलं, फक्त ओके टाका, बाकी काही नाही. तुम्ही ओके टाकलं की सगळं बरोबर होणार आहे. केलं, टाकलं ओके. आणि ओके टाकल्याबरोबर तिथं विजामधनं बाहेर आला. पास्टर सांगायला माझ्याकडे शब्द नाही, रडायला लागला.
विजाचं काम झालं, 10 वर्षाचा विजा प्रभूनं दिला, आता मी जाणार आहे. आणि गेल्यावर मग त्यांनी सूरजला सांगितलं, आता माझं घर, माझा बंगला, माझी कार सगळं. अहो आहात कुठं? देवाला शरण जा. देव उत्तमातल्या उत्तम वस्तू तुम्हाला देणार आहे. उत्तम, सगळं चांगलं तुमच्याकडे असणार. कधी व्यक्तीवरती डिपेंड राहू नका, कधीच नाही. व्यक्ती देईल, परत मागेल. माणसाचं काय बघा, चप्पल दिली तर माझी चप्पल काढ, बाकीचं ते सोडून. एका ठिकाणात गेलो होतो आणि मग गेल्यावरती माझे बुट काढले आणि त्या पाळकाचे बुट पण दोघांचे बुट सेम, कलर सेम, साईज सेम, सगळं सेम टू सेम. आणि मला आपलं तोंड वर करून चालायची सवय, मी त्यांचे बुट घातले आणि निघालो. तेवढं, पास्टर माझी बुट आवडले का तुम्हाला? मी म्हटलं बहुतेक यांना मला बक्षीस द्यायचे का काय. म्हटलं का पाळक साहेब? नाही, तुम्ही माझे घातले. लोक देतील तर काढून घेतील, देव देतो तर कायम टिकणार देतो, म्हणून त्याला शरण जा. देव देतो ते बेस्ट मधलं बेस्ट देतो. म्हणून कुठंच आपली बुद्धी वापरूच नका, कुठंच नाही वापरायची. तेव्हा तुला जे द्यायचं ते तू दे, कारण तुझ्याकडे उत्तम. शरण त्याला जा, शरण जा प्रभूला, सरेंडर व्हा. आणि म्हणून सरेंडर होणं म्हणजे त्याच्याकडे पाहणं, शरण जाणं म्हणजे देवाकडे पाहणं. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 25 पासून 29 पर्यंतची वचन. बऱ्याच वेळा वाचले, परंतु परत एकदा वाचू. हा, आणि तेथे मार्क 5:25. येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करतो. येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करतो. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. तरी तिला काही बळ न येता तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झाले आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. शरण जाणं या स्त्रीकडनं शिकलं पाहिजे. या रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं, तिने अनेक मार्ग तपासले. तुम्ही अनेक मार्ग तपासले लोक असाल आणि तुम्ही तपासत असाल, परंतु लक्षात ठेवा, जेवढे मार्ग तुम्ही तपासाल तेवढं तुमची परिस्थिती गंभीर बनणार आहे. किती मार्ग तपासत आहात असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. तिने अनेक वैद्यांकडे गेली, अनेक डॉक्टरना तिने दाखवलं. कान देऊ नये का? या जगामध्ये कोणत्याच व्यक्तीकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. कोणत्याच व्यक्तीकडे नाही, कोणाकडेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला आठवतं, मला एक व्यक्तीने मागच्या दिवसामध्ये कॉल केला होता. म्हटलं पाळक साहेब, तुमचा स्कॅन पाठवा, मला तुमच्या चर्चला मदत करायची. मी त्याला स्कॅन पाठवला आणि मग त्यानं मला सांगितलं की तुम्हाला आले का चर्चसाठी पैसे? म्हटलं हो आले. तो म्हटलं मी कोण आहे माहिती का तुम्हाला? म्हटलं कोण आहेस? मला तर काय बाबा फोनवर दिसत नाही, चॅटिंगवर तर दिसत नाही, तू कोण आहेस? तो म्हटलं मी मुंबईमध्ये त्या पोलवरती जिथं सिग्नल असतो त्या सिग्नलवरती भीक जमा करणारा व्यक्ती आहे. तिथं मी भीक जमा करतो. परंतु तुमचं वचन ऐकल्यानंतर त्या वचनानं मनामध्ये एवढी कालवा व्हायला लागली. जगण्यासाठी मी संघर्ष करत आहे. या जगण्यानं ज्या पद्धतीचं उत्पन्न मिळून मला समाधान मिळत होतं, परंतु देवाचं वचन, येशूचं वचन ऐकल्यानंतर मला कळलं आपण जगतो ते जगणं नाही. देवाच्या वचनामध्ये जी जगण्याची ताकद आहे ना, ती ताकद ना पैशामध्ये ना संघर्षामध्ये,
देवाच्या वचनानं माझ्यामध्ये बदल केला आणि मला असं वाटलं मी आत्तापर्यंत माझ्या कुटुंबासाठी माझ्या जगण्यासाठी प्रयत्न करत होता, परंतु आता मी सर्वस्वी देवाला शरण गेलो आणि म्हटलं हे देवा आता मला जगायचंय तर तुझ्यासाठी जगायचंय. काय लोकांच्या जीवनामध्ये शरण जाण्यासाठी चढाओढ लागलेली, प्रभूवरती अवलंबून राहणं. तुम्ही जगाचे जेवढे मार्ग तपासाल या जगाकडनं तुम्हाला फक्त संघर्षाची वेळ येणार आहे. सगळं तुमचं संपणार आहे, सगळं संपणार आहे. आणि एवढंच नाही प्रियानो, शास्त्रात सांगितलं सगळीकडनं तिनं हाल हाल सोसून घेतले. जग हाल करणारं जग आहे. कोणी कोणाच्या आधाराला टेकू नका, कुठं सुद्धा आपले अश्रू गाळू नका. जिथं तुम्ही अश्रू गाळाल त्या ठिकाणात तुमच्या पदरामध्ये निराशा पडणार आहे. परंतु जसं रक्तस्रावी स्त्री म्हणते मी जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते, त्याला हात लावते नाही म्हटलं तिनं, मी जाते त्याच्या बाजूला थांबते पण तिने म्हटलं नाही. याही प्रकारचा विचार तिनं केला नाही. जाण्याची माझी पुष्कळ इच्छा आहे, परंतु माझा रक्तस्राव आहे आणि मी रक्तस्रावानं जात नसताना माझ्या शरीराला दुर्गंधी आहे. लक्षात ठेवा, रक्तासंबंधाने विचार करत असताना रक्ताचा झरा तिच्याकडनं वाहत आहे आणि त्या अवस्थेमध्ये तिच्या शरीरातनं दुर्गंधी, तिच्या शरीरातनं वास येणारे अनेक प्रकारची अडखळणं तिच्याकडे आहे. तुम्हाला तुमच्या अडखळण्यावर मात करून प्रभूला शरण जायचंय. तुम्ही ज्यावेळेस देवा संबंधाने विचार करता तुम्हाला व्यक्तिगत पुष्कळ अडखळ असणार आहे. तुम्हाला माहिती का, बर्तिमाई सुद्धा, आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं यरूशलेमेत प्रवेश केला, बर्तिमाई सुद्धा येशूकडे अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा म्हणून ओरडत होता, पण येशूचे शिष्य त्याला अडखळ नव्हते. जेव्हा तुम्हाला प्रभूकडे यायचं तेव्हा पुष्कळ अडखळणं तुमच्याकडे असणार आहे, पण शरण जाण्याची भावना जर तुमच्याकडे असेल, लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही देवाला सरेंडर होत असता तेव्हा जगातली कोणती ताकद तुम्हाला अडवू शकत नाही, जगातलं कोणतं अडखळण तुमच्याकडे येऊ शकत नाही. फक्त तुमच्यात ती भावना असली पाहिजे, नाही मला लोकांच्या शब्दाकडे नव्हे, मला उद्धारकर्त्याकडे जायचंय. लोकांचे शब्द मला त्याच्याकडे जाण्यापासून अटकाव करतील, पण उद्धारकर्त्याकडे जाण्यासाठी जर प्रेरणा कोणती असेल तर माझा रक्ताचा झरा. आज सकाळी तुमचे प्रश्न ही तुमची प्रेरणा आहे, तुमचं व्याधी विकार ही तुमची प्रेरणा आहे, आर्थिक प्रश्न ही तुमची प्रेरणा आहे. लक्षात ठेवा, स्वतःला एवढं कमजोर कमकुवत बनवू नका की तुम्हाला देवाकडे जाण्यासाठी सरेंडर होण्यासाठी अडखण ठरलं जाईल. शास्त्रात सांगितलं त्या स्त्रीनं अनेक प्रकारचे प्रयत्न केले. आज सकाळी मी तुम्हाला सांगत आहे, तुमचे प्रयत्न थांबवा आणि येशूला शरण या. इथं मिरॅकलला सुरुवात होणार आहे. प्रयत्न थांबवून टाका, तुम्ही काही करायचं नाही हो, फक्त एकदा येशूकडे जायचं. आणि लक्षात ठेवा, देव पण फक्त एवढ्याच एका गोष्टीची वाट पाहत असतो. असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. येशू म्हटला कोणीतरी मला स्पर्श केला. ऐका बरं का, त्या येशूचे शिष्य काय म्हटले माहिती, एवढी गर्दी आहे कुणाच तर धक्का लागला असेल. तो म्हटला गर्दीतला धक्का नाही, हा शरणागतीचा धक्का आहे. गर्दीतल्या धक्क्यामध्ये ताकद नाही माझ्यातलं सामर्थ्य काढून घेण्याची. एवढे लोक धक्के मारतात पण ते बरे होणार नाही, पण कोणतरी आज मला शरण आलेलं आहे. आणि विचार करा, ती म्हणते मी जाते आणि त्याच्या वस्त्राच्या, म्हणजे वाकावं लागतं हो. आणि वाकत असताना परवा ती एक बातमी, काय ते बोला बोला माहिती सगळ्याला. हा, पुष्पा दाढी करतो ना असं. आणि मग पेपर वाचताय सगळं, तुम्ही पिक्चर बघत नाही मला माहिती आहे. आता कोण कबूल होणार आहे? हे आमच्या घरात टीव्ही पण आम्ही नाही बघत. मग काय त्याची पूजा करता कुठून? अगरबत्ती मेणबत्त्याला. तो चित्रपट पुष्पा चित्रपट लागला आणि मग त्या चित्रपटाला तो हिरो तिथं प्रीमियर बघण्यासाठी गेला आणि एवढी गर्दी. मी तुम्हाला का सांगतोय, सिच्युएशन पहा. आता त्या थिएटरमध्ये कमीत कमी 1000-1500ची कॅपॅसिटी असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि त्या गर्दीमध्ये ती त्याची एक चाहती, एक त्याची अनुयायी किंवा त्याच्यावर प्रेम करणारी एक बाई ती गेली आणि त्या गर्दीत त्याला हात लावायला गेली. ती खाली पडली आणि लोकांनी तिला तुडवलं आणि ती जागेवरती मेली. तुडवलं तिला, मेली ती. मग त्याला
त्या ॲक्टरला पकडलं, जेलमध्ये घातलं आणि दुसरीकडे सगळीकडे बातमी. जेलमध्ये काय, तो आता जज काय, तिथं सलमानला नाही शिक्षा झाली, याला काय होणार आहे, हरणं मारले तर त्याला हरणं द्या सोडून. सलमाननी मला वाटतं 10 माणसं रस्त्यावरती ते चिरडले बेकरीत काम करणारे, तो पण निर्दोष सुटला. म्हणजे तिथं कुठल्याच ॲक्टरला शिक्षा होत नाही. मी याचा संबंध तुम्हाला या असणाऱ्या दाखल्याशी काय? 1000 लोकांमध्ये ती बाई त्या ॲक्टरला स्पर्श करायला जाते आणि ती मरते. हजाराच्या गर्दीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जाऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करायला एक बाई जाते आणि तिचा रक्ताचा झरा सोकला जातो. निवड तुम्हाला करायची, जायचंय कोणाला शरण, कोणाला शरण जायचं. एकीकडे तुम्ही जाल नेम फेम याच्या पाठीमागे तुम्ही लागाल. त्या ऍक्टरनं तिला मेल्यावरती म्हटलं तिच्या परिवारासाठी मी 25 लाखाची मदत करेल. त्याच्यावर लोक खुश झाले. 25 लाखाची मदत तिला करणार. त्याचं किती दिलदारपणा, त्याचा किती आमका नाही हो, ही पावर त्याच्यातलं थोडंसं कमी झालेलं आहे. आता त्याचा पिक्चर कितीतरी पैसे कमवणार आहे, त्याच्यातलं थोडं कमी होणार आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं तसं नाही. तो काय म्हटलं माहिती का, माझ्यातली शक्ती निघून गेली आणि मरणाऱ्या व्यक्तीमध्ये ती शक्ती गेली. आता तो मरणार नाही, त्या व्यक्ती मरणार नाही, तर ती जिवंत होणार आहे, ती जगणार आहे. शरण जाणं याला म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही प्रभूला शरण जाता, लक्षात ठेवा, तुम्ही मरणातनं जीवनाकडे जात आहात. मरणातनं जीवनाकडे जाता, मरणातनं जीवनाकडे जा. प्रभूला शरण जाणं म्हणजे मरणातनं जीव. कोणतेच मार्ग तपासू नका, कोणतेच नाही, सगळे मार्ग बंद करून टाका. मी असं म्हणत नाही की तुमच्या हातामध्ये असणारे प्रयत्न तुम्ही थांबवा, परंतु डिपेंडन्स, अवलंबून कुणावरती आहात, कोणावरती तुम्ही अवलंबून आहात. आणि ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात, तुम्हाला खरंच वाटतं का त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे का? मग एवढे दिवस त्या बाईनं प्रयत्न केला, परंतु तिला यश आलं नाही. लक्षात ठेवा, यशस्वी जीवनाचा मार्गच देव आहे. म्हणून म्हटलं मी आपली दृष्टी पर्वताकडे. बायबलमध्ये लिहिलं, मग देवाकडे पहा ना, देवाकडे पहा. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे पाहता, तेव्हा तेव्हा देव सर्वोत्तम ते तुम्हाला देतो. त्याला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मग आज सकाळी किती चांगली गोष्ट आहे, माझ्याकडे सगळ्या चांगल्या चांगल्या वस्तू येणार. चांगल्या चांगल्या वस्तू, हालेलुया, सगळ्यात चांगल्या वस्तू आमच्या घरामध्ये असणार. माझं जीवन चांगल्या वस्तूने भरलेलं असणार. आपलं चर्च सगळं चांगलं चांगलं. कोणतरी मला सारखं विचारत, अजून किती बाकी आहे? अजून 70-80 लाख रुपयाचं काम बाकी आहे. आणि मी पटपट पटपट तोंडाने हिशोब सांगतो. 10 लाख रुपये लिफ्टला, 10 लाख रुपये खुर्च्यांना, 10 लाख रुपये साऊंड सिस्टमला, 10 लाख रुपये सोलर सिस्टमला, 10 लाख रुपये इंटिरियर नंतर. हो, काय काय सांगितलं की माझ्या सोलर सिस्टम, साऊंड सिस्टम, लिफ्ट, एसी, काय दिवे लावतात काय माहिती एसी मध्ये. आता ब्लँकेट घेऊन झोपायला बरं का. मला तर वाटतं खुर्च्या नको, गाद्याच ठेवायचं सगळ्याला, नाही का. मी पण झोपून सांगतो, तुम्ही झोपून ऐका, नाही का. अशीच वर्गाचं 50-60 लाख रुपये तरी तर झाले. पण माझा विश्वास आहे, जेव्हा हे चर्च पूर्ण होईल, देवानं उत्तमातलं उत्तम दिलेलं असेल. कुठून द्यायचा हा प्रश्न देवाचा, ते काय माझं नाही. मी ते बघत नाही कुठून येणार, कसं येणार आहे, काय येणार आहे. मला माहिती आहे, ज्या देवानं पुत्र देण्याचं राखून ठेवलं नाही, सगळ्या गोष्टी देण्यासाठी समर्थ आहे, सगळं द्यायला समर्थ. हे प्रॅक्टिकल लाईफ आहे. शरण जाणं हे प्रॅक्टिकल आहे. हे तुम्हाला ऐकून नाही समजणार, हे उपदेश देऊन पण चालत नाही. याला प्रॅक्टिकली शरण गेलं पाहिजे, प्रॅक्टिकली देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. आणि कसं आहे प्रॅक्टिकल? शरणागतीमध्ये सगळ्यात मोठा भाव काय माहिती का? ती म्हणती जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श. शरणागती कसं आहे माहिती का? असं नाही म्हटली कुठं तरी जाऊन त्याच्या कमरेचं कापड ओढते, कुठं तरी जाऊन. तिच्यात असं पण बरेच लोक होते,
ते नाही सापडलं तर एखाद्या शिष्याला तर हात लावून यावं. शिष्य तर फुकट देणारच नाही का, नाही का? शिष्याला तर जाऊ ना. ती म्हटली नाही, ना शिष्य ना आजूबाजूचे लोक, आणि माझी जागा पण कुठं असेल. जो वस्त्राचा गोंडा त्याच्या टाचेजवळ लोळतो ना, तिथं जाऊन मी त्याला स्पर्श करेल. मी वाकणार आहे. लक्षात ठेवा, तिच्या अंगामधलं रक्त संपलंय, तिची वाकण्याची ताकद पण संपलेली आहे. कधी कधी तुम्ही इतकं परिस्थितीने गांजलेलं असता, तुम्हाला वाकण्याची ताकद सुद्धा नसते, पण जेव्हा तुम्ही वाकताना तेव्हाच देव तुम्हाला उभं करतो. वाकलेली बाई जाताना येशू म्हणतो, माझ्यातली शक्ती कोणी घेतली? ती थरथर कापत येते. सगळ्यांचं लक्ष लागलं, कोण आहे? येशूच्या शरीरातली शक्ती काढून घेणारी व्यक्ती कोण आहे? आज एवढ्या गर्दीमध्ये कोण व्यक्ती आहे ज्याकडे येशूचं लक्ष गेलं? कोण व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला वाटलं की आज माझ्यामध्ये प्रभूचं सामर्थ्य येणार आहे? सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे, त्या व्यक्तीकडे लागलं. आणि तेवढ्यामध्ये ती बाई येते, थरथर कापती, आणि सगळा वृत्तांत प्रभू तिला विचारतो. लक्षात ठेवा, ज्या अर्थी हे शास्त्रामध्ये नोंद करून ठेवलं, तिनं सगळा वृत्तांत प्रभूला कथन केला. प्रभू, मी अनेक वैद्यांकडे गेले, रक्ताचा झरा सुकला नाही, हाल हाल करून घेतलेले, परंतु आज एक घटना या लोकांना समजू द्या. मी आले आणि मी येताना म्हणत होते, मी जाते आणि याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते. आज एवढे लोक होते, परंतु हे सगळे लोक उभे होते, परंतु मी, ती स्त्री जी मी उभा न राहता प्रभू समोर वाकले, आणि वाकल्यावर मी शरण गेले, आणि शरण गेल्यामुळं माझा रक्ताचा झरा सुकला. लक्षात ठेवा, परमेश्वरासमोर एवढं नम्र व्हा, एवढं नम्र व्हा. बाकीचे लोक उभे राहू द्या, पण तुम्ही देवासमोर नम्र व्हा, तुम्ही देवासमोर नम्र व्हा, तुम्ही प्रभूला शरण जा. आणि जो व्यक्ती प्रभूला शरण जातो त्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. उभं राहू नका. जेव्हा तुम्ही उभं राहणं म्हणजे काय माहिती का? अहमपणामध्ये टिकून राहणं. अहमपणामध्ये, जेव्हा तुम्ही अहमपणामध्ये उभं राहता, तुम्हाला कुठलीच चांगली गोष्ट मिळणार नाही. तुम्हाला माहिती का, योसेफ हा इतक्या उच्च स्थानी गेला कसा? कसं काय त्याला सगळं एवढं मोठं मिळालं? का प्रभूनं त्याला स्वप्नामध्ये सांगितलं की बा 11 पेंढ्या तुला नमन करतील, 11 तारे सूर्यचंद्र तुला नमन करतील. काय होतं त्याच्यामध्ये? कोणती क्वालिटी होती? का प्रभूनं बेस्ट मधलं बेस्ट त्याला दिलं? हे प्रॅक्टिकल तुमचं लाईफ आहे. या पृथ्वी तलावर राहताना असताना जर तुम्ही असं जगाल, लक्षात ठेवा, जगण्याची पद्धत जर तुम्हाला समजली ना, तर आशीर्वाद घेण्याची पद्धत तुम्हाला समजलेली आहे. आशीर्वाद घेण्याची एक पद्धत आहे, जगण्याची एक पद्धत आहे. 11 पेंढ्या तुझ्या पेंडीला नमन करतील, तुझी पेंडी उभी राहील आणि 11 पेंढ्या तुला नमन करतील. पण घडलं उलट. याला त्या लोकांनी खड्ड्यामध्ये टाकलं, पोटीपराच्या घरामध्ये गेला, तिथं गुलामासारखं त्याला ठेवलं, दोषारोप झाले, पण तो वाकलेल्या अवस्थेमध्ये तसाच राहिला. त्यानं स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. कान देऊ नाही का? जगामध्ये राहत असताना दोषारोप होऊ द्या, वाकण्याचा अनुभव तुम्हाला येऊ द्या, टाकण्याचा अनुभव तुम्हाला येऊ द्या, परंतु त्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या भावना मोकळ्या करू नका. त्याला शरण जाणं म्हटलेलं आहे. त्याला शरण जाणं म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही देवासमोर जाता ना, तेव्हा फक्त देवासमोर तुमचं अंतःकरण तुम्हाला उघडं करता आलं पाहिजे. जसं योसेफ आहे त्या परिस्थितीमध्ये. ऐका, जेव्हा तो बंदी शाळेमध्ये गेला ना, बलात्काराच्या आरोपामध्ये, बरं का, साधा सुद्धा आरोप नाही, त्याला हे माहिती आहे त्याचं सगळं फ्युचर आता संपलेलं आहे. सगळं संपलंय बरं का. राजाची मर्जी, सगळ्यांची मर्जी माझ्यावरून उठलेली आहे, आणि आता मला उभं राहता येत नाही. आणि आता बंदीशाळेमध्ये गेल्यावर सुद्धा त्यानं त्याची नम्रता, त्याचा प्रामाणिकपणा सोडला नाही. म्हणून बंदीशाळेच्या नायकानं त्याला सगळ्यांचा अधिपती केला. येते का लक्षात तुमच्या? एवढं सोपं नाही हो. कधी कधी मला सुद्धा सेवा करताना असं काही ऐकलं ना तर मी डिस्टर्ब होतो, आणि मला असं वाटतं की आता खूप झाली सेवा, बस आता एवढे वर्ष सेवा केली, आता आपण कुठंतरी थांबायला पाहिजे आणि आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे. आता माणूस म्हणून आता मी तुम्हाला एक का सांगतो माहिती का, एवढं इझी लाईफ नसतं.
मग योसेफामध्ये ती एनर्जी कुठून आली? काय योसेफाला असं वाटलं की नाही, मला नाही संपायचंय, मला नाही संपायचंय, मला देवानं दिलेलं विजन, देवानं दिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी मला जगायचं. त्या स्वप्नातली ही एक घटना आहे. मी असंच बोलत नाही बरं का. जेव्हा त्याची भावंड त्याला परत भेटायला येतात आणि ती भावंड आल्यावर ती भावंड घाबरतात. येसूस त्यांना ओळख देताना तो अरे आम्ही तुझ्याशी फार क्रूरतेने वागलो आणि तुला आता आम्हाला गुलाम म्हणून ठेवायचं ते ठेव. तो म्हटलं तसं म्हणू नका, ही देवाची योजना आहे. ही नम्रता आहे बरं का, हे शरण जाणं आहे. माझ्या जीवनामधली प्रत्येक घटना ही देवाची योजना आहे. प्रत्येक इन्सिडेंट देवाची योजना. आणि अजून एक गोष्ट मला सांग, देवाला तुम्हाला चांगलं काहीतरी द्यायचं असतं तर तो नेहमी खड्ड्यात घालतो. तुम्ही पडू नका बरं का. चांगलं द्यायचं तर कुठे जायला पाहिजे? पहिले जेव्हा तुम्ही खड्ड्यात जाता तेव्हाच देव तुम्हाला खड्ड्यातनं बाहेर काढतो. आणि खड्ड्यातनं बाहेर काढल्यावर एवढी मोठी जागा देतो. योसेफ मिस्राचा पंतप्रधान झाला. राजा म्हणतो नावाला फक्त सही माझ्याकडे घेऊन येत जा, सगळे निर्णय तूच घेत जा. देवाला शरण जाणाऱ्या लोकांचे हे आशीर्वाद आहे. नम्र राहा, वाका, झुका. अजून एक वचन वाचूया. दुसरे राजे 16 अध्याय 8 ते 13 वचन. दुसरे राजे 16 अध्याय 8 ते 13 वचन. हा. परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढे सोने रुपये आहाजात सापडले तेवढे त्याने अश्शूरच्या राजाकडे नजराणा म्हणून पाठवलं. त्याचे मागणे मान्य करून अश्शूरच्या राजानं दिमिश्कावर चढाई करून ते घेतले व तेथील लोकास पाडाव करून कीर येथे नेले आणि रसीन याचा वध केला. तेव्हा अश्शूरचा राजा तिग्लत पिलेसर याच्या भेटीसाठी आहाज राजा दिमिश्क येथे गेला. त्याने तेथील वेदी पाहून तिचा आकार व तिची घडण यांचा नमुना उरिया याजकाकडे पाठवून दिला. आहाज राजानं दिमिश्काहून पाठविलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरिया याजकाने एक वेदी आहाज राजा दिमिश्काहून येण्यापूर्वी तयार केली. राजा दिमिश्काहून परत आला. तेव्हा त्याने ती वेदी पाहिली. त्याने त्या वेदीजवळ जाऊन तिच्यावर बली अर्पिले. त्या वेदीवर त्याने आपले होम बली व अन्न बली यांचे होम केले. आपली पेयार्पणे तिच्यावर ओतिली व आपल्या शांतार्पणाच्या बलीचे रक्त त्या वेदीवर शिंपडले. परमेश्वरापुढे असलेली पितळीची वेदी जी मंदिरापुढे म्हणजे वेदी व परमेश्वराचे मंदिर यांच्या दरम्यान होती. तुम्हाला मी 16 दुसरे इतिहास वाचलं. दुसरे इतिहास 16 अध्याय 8 ते 13 वचन. कुशीबलुवी यांचे मोठे सैन्य नव्हते काय? यांचं मोठं सैन्य नव्हतं का? त्यांच्यापाशी बहुत रथ व राऊत नव्हते काय? तरी त्या प्रसंगी तू परमेश्वरावर भिस्त ठेवली. म्हणून त्याने त्यास तुझ्या हाती दिले. 7 वचन. त्या प्रसंगी हनानी द्रष्टा यहुदाचा राजा असा याचकडे येऊन म्हणाला, तू
तू आपला देव परमेश्वर याजवर भरोसा ठेवला नाही व आरामाच्या राजावर भरोसा ठेवला म्हणून आरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातून सुटून गेले आहे कुशी व लुंबी यांचे मोठे सैन्य नव्हते काय त्यांच्यापाशी बहुत रथ व राऊत नव्हते काय तरी त्या प्रसंगी तू परमेश्वरावर भिस्त ठेवली म्हणून त्यानं त्यास तुझ्या हाती दिले परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्याचे सहाय्य करण्यास तो आपले सामर्थ्य प्रगट करतो हा तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्या मागे लढाया लागेल हे ऐकून असा त्या दृष्ट्यावर रागवला व त्याने त्यास अटकेत ठेवलं कारण त्यामुळे तो त्याचवर फार कोपायमान झाला होता या सुमारास आसाने काही लोकांवर जुलूम चालवला आसाची अतपासून इथपर्यंतची सगळी कृत्ये यहुदा व इस्रायल यांच्या राजांच्या बकरीत लिहिलेली आहे पुढे आसाच्या पायास त्याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी व्याधी झाला तो व्याधी बराच वाढला तथापि त्या रोगात तो परमेश्वरास शरण न जाता वैद्यास शरण गेला मग असा आपल्या पित्रांजवळ जाऊन निजला तो आपल्या कारकिर्दीच्या 41व्या वर्षी मृत्यू पावला राजा जेव्हा संदेष्टा येऊन त्याला बोध करतो संदेष्टा त्याला सांगतो की बाबा काही गोष्टी तू चुकीच्या केलेल्या आहेत या आसाच्या राजाच्या अंतसंबंध जर तुम्ही बघितलं ना आसानं काय केलं तर देवापेक्षा बेनहत राजा जो आहे या राजावर भरोसा ठेवला आणि राजवाड्यातील सोनं चांदी याची सगळी पात्र त्याने त्या राजाला पाठवून दिली कुणाला बेनहत राजाला का तर त्यानं माझ्याशी सलोख्यानं वागलं पाहिजे असा राजाचा अंत 39व्या वर्षी त्याला पायाला दुखापत झाली आता पायाची दुखापत झाल्यावर मरतो कसा काय होतो काय तुम्हाला सांगतो परमेश्वराला शरण जाणं किती गरजेचं आहे त्याच्या संबंधाने मी बोलत आहे एक जखम हिजकिया राजाला पण एक जखम झाली होती आणि त्या जखमेबद्दल परमेश्वर त्याला काय म्हटलं संदेशला त्याच्याकडे पाठवला आपल्या घराची निर्वाणीराव कर आज तुला मी घेऊन जाणार आहे आणि संपलं तुझं जीवन संपलं आता तुझं आयुष्य संपलेलं आहे आता इकडं हिजकिया राजा मनस्वी रडला आणि मग इकडं संदेश त्यानं त्याच्या जखमेला एक अंजिराच्या पानाची चांदकी लावली आणि हिजकिया वाचला आसाच्या बाबतीमध्ये काय झालं आसाच्या पायाला एक जखम झाली आसानं काय केलं संदेश त्याला जेलमध्ये टाकून दिलं अहंकार कसा असतो परमेश्वराला शरण न जाण्याची वृत्ती कशी असते जेव्हा संदेष्टा त्याच्याकडे आला आणि केलेल्या चुकांबद्दल संदेष्टा त्याला बोध करायला लागलेला आहे देवाचं वचन जे तुमच्याकडे येतं त्या तुमच्यातल्या चुका जशी मगाशी प्रार्थना कोणीतरी केली होती की हे परमेश्वरा तुझं वचन आमच्यातले दोष दाखवणं आणि सुधारणूक करण्यासाठी आहे तुम्ही देवाला शरण कसं येणार आहात शरण येणं म्हणजे काय माहिती का तुम्हाला तुमच्या चुका समजल्या आणि त्या चुका पदरामध्ये घेऊन परमेश्वराच्या भजनी लागण्याचा केलेला जो चंग जो निर्णय आहे त्या निर्णयाला शरण जाणं म्हटलेले प्रभू बोलतो देवाच्या वचनात आता यानं काय केलं असं ना तो म्हटला शत्रुत्व निर्माण होण्यापेक्षा मी बेनहत राजाला मंदिरातल्या सगळ्या गोष्टी देऊन टाकतो मंदिरातली सगळी सोन्याची चांदीची पात्र त्या राजाला त्याने देऊन टाक तडजोड केली आणि परमेश्वराला शरण जाण्याच्या ऐवजी राजाला शरण गेला जेव्हा तुम्ही कॉम्प्रोमाइज करता जे मोलवान आहे जे मंदिरातलं मोलवान आहे त्या मोलवान गोष्टीशी तुमचं कॉम्प्रोमाइज कधी असता कामा नये तुम्हाला देवानं जे दिलं ते मोलवान आहे ते मंदिरातलं आहे तो अभिषेक आहे या मंदिराच्या पात्रामध्ये तो अभिषेक आहे मंदिराचं पात्र आहे
एक व्यक्ती गाते, एक व्यक्ती वाजवते, एक व्यक्ती प्रीचिंग करते. हा तुम्हाला हे देवाच्या मंदिरातलं पात्र आहे. आता जे तुम्ही आहात ते देवाच्या मंदिरातलं पात्र आहात. कोणतीच गोष्ट साधारण गोष्ट नाहीये. सगळ्या गोष्टी समर्पित आहेत. आणि त्या वस्तू या जगाशी तडजोड करण्याचं साधन कधीच असता कामा नये. शरण जाणं म्हणजे काय? प्रभूनं दिलेलं हे काम मी प्रभूसाठीच करणार, याला शरण जाणं म्हटलेलं आहे. मला आठवतं की ज्यावेळेस पुण्यामध्ये असताना चर्चमध्ये माझं काम लीडिंग करणं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये हे बोंगो, कोंगो, ढोलक बिलक ते वाजवलं म्हणून आता मला सगळं येत आहे. लहानपणापासून मला ती सवय, ती फ्लूटची होती, मौत ऑर्गनची होती, बुलबुल वाजवायची होती, पेटी वाजवायची होती, ढोलक, बोंगो, कोंगो, कुठलंच वाद्य सोडलं नाही, सगळं. खरं कोणी पाहुणे आले, पैसे दिले तर जाऊन वाद्य घेऊन यायचं कुठलं तरी. काय बासरी 10 रुपयाला होती आणि मला वाटतं 150 रुपयाला मौत ऑर्गन घेतलं होतं मी, आणि बुलबुल 150 रुपयाला घेतलं होतं. बोंगोची किंमत पण त्याच 150 होती. हे सगळे वाद्य घेऊन वाजवत होतो. आता ते सगळं करत असताना मला आठवतं की एक खूप सुंदर सभा, त्या सभेमध्ये माझं पहिलंच लिडिंग, औंधमध्ये ती सभा भरलेली होती. आणि मग चर्चमधला एक व्यक्ती आला, तो म्हटला की हा फार हुशार, टॅलेंटेड आहे आणि याला आपण चांगला जॉब बघू की जेणेकरून तो जास्तीत जास्त पुढे जाऊ शकेल. मला पण ते ऑप्शन आवडलंच होतं, कारण लहानपणापासून माझं स्वप्न होतं की नाही, चांगलं राहायचं, चांगले कपडे, बंगला, गाडी. म्हटलं एकदम बेस्ट आहे, चांगलं ऑप्शन आहे माझ्यासमोर. पण माझा पालक म्हणत होता नाही, याला तिथं वापरलं तिथं कसं काय वापरते. आणि मी आभार मानतो माझ्या पालकाचे की त्याने मला तिथंच वापरलं. आज जर तिथं वापरलं नसतं तर जगामध्ये माझी ओळख शून्य असते. परंतु देवाच्या राज्यासाठी वापरलं, शरण गेलो म्हणून अजूनही देवाच्या राज्यासाठी वापरला जात आहे. लक्षात घ्या, कॉम्प्रोमाइज कधीच असता कामा नये, तडजोड कधी असता कामा नये. एकदा देवाला समर्पित झाल्यानंतर मरेपर्यंत प्रभूला बिलगून राहणं म्हणजे शरण गेलेलं आहे. असं कॉम्प्रोमाइज केलं, तडजोड केली असं प्रिया. आमचं जीवन हे कधीच कॉम्प्रोमाइजचं जीवन असता कामा नये. का? जे उत्तम ते देव तुम्हाला देणार. काय होतं माझं स्वप्न? मला सगळं चांगलं पाहिजे, मला चांगले कपडे, मला चांगलं घर, मला गाडी, मला सगळं चांगलं पाहिजे होतं. ते मिनिस्ट्रीमध्ये मिळेल असं मला कधी वाटलं नव्हतं, कधीच मिळालं वाटत नव्हतं, स्वप्न नव्हतं. काढले कठीण प्रसंग. बरं, असल्या शहरामध्ये, ज्या शहरामध्ये मी आल्यावर, आता जसं त्या सिस्टरने सांगितलं 500 रुपये पगार, त्यांना 500 रुपये, आणि ते मेंबर होते 500 रुपये पगाराचे मेंबर, 800 रुपये पगाराचे मेंबर होते, 300 रुपये पूनमला पगार होता. काय पगार होता सगळ्या? आता विचार करा, या पगारात त्यांचं घर भागणार नाही, मला कसं देव सगळं चांगलं देणार आहे? पण वचनात लिहिलंय ना, त्याला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही. आता घर वर तयार होईल, मग तुम्ही बघा, जे मी गमावलं त्याच्यापेक्षा देवानं अधिक दिलं. कॉम्प्रोमाइज, तडजोड कधी करू नका, कधीच नाही. जेव्हा तुम्ही कॉम्प्रोमाइज करून जीवन जगता तेव्हा तुम्हाला देवाला जे बेस्ट द्यायचं असतं ते देव देत नाही. बेस्ट देवतो तो. मी तुम्हाला सांगू का, मला जे मिळालं ते देवाला मी 1% पण दिलेलं नाही हो. मला काना गावातला तो प्रसंग आठवतो. येशू म्हणतो पहिले रांजण रिकामी करा. का हो? रांजणामध्ये जर त्या दिवशी थोडासा द्राक्षरस असताना त्या लोकांनी भाव मारला असता, आम्हीच भारी बनवलंय म्हणून, आमचाच द्राक्षरस आहे, आमचं ते पाणी टाकलं. मी माझ्या समजत ते रांजणामध्ये थोडासा द्राक्षरस असताना आणि द्राक्षरस असता आणि येशूने तसा चमत्कार केला असताना मी तिथं थांबलो असतो. आणि नंतर लोकांना जर काय म्हटलं होतं, काय द्राक्षरस होता आणि काय आम्ही टाकलं, पाणी टाकलं तरी त्याची चव गेली नाही हो, असा भाव मारला असता. मग येशू फार हुशार आहे, तरी म्हटलं आधी रिकामं करा. का? जेव्हा रिकाम्या झालेल्या द्राक्षरसामध्ये पाणी पडेल, रांजणात पाणी पडेल, तेव्हा लोक त्यांना समजेल
हे केलेला चमत्कार फक्त देवच करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. आज सकाळी मी तुम्हाला सांगतो, रिकाम झाला तर शरण जा प्रभूला. का तर एक दिवशी प्रभू तुम्हाला सगळं भारीतलं भारी देणार आहे. असं ना तसं नाही केलं, असं ना कॉम्प्रोमाइज केलं. त्यानं राजाशी तडजोड केली. बेनात राजाला मंदिरातली पात्र. लक्षात ठेवा, मंदिरामध्ये प्रभूनं तुम्हाला दिलेलं काम, हे काम तुम्हाला मंदिरासाठीच करायचंय, मंदिरासाठीच करायचं. ते मंदिरातलं काम आहे, प्रभूनं दिलेलं काम आहे. आणि त्यात शरण जाणं म्हणजे काय? फक्त देवानं दिलेलं. त्यांनी मंदिराची पात्र नेऊन बेनहात राजाला देऊन टाकली. असं देवाला शरण गेलं नाही. म्हणून 7व्या वचनामध्ये त्यांनी काय म्हटलं, वाचा बरं 7वं वचन. त्या प्रसंगी हनानी द्रष्टा यहूद्यांचा राजा आसा याचकडे येऊन म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याचवर भरोसा ठेवला नाही. काय शब्द वापरला त्यानं? तू आपला देव परमेश्वर याचवर भरोसा ठेवला नाही व आरामाच्या राजावर भरोसा ठेवला. आरामाच्या राजावर भरोसा ठेवला म्हणून आरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातून सुटून गेले आहे. त्यानं काय केलं? राजावर भरोसा ठेवला, राजाला सोन्याची पात्र दिले. तो म्हटला, तू देवावर भरोसा ठेवला नाही आणि ते सगळे पळूनच गेले ना. आता काय करतो सांग? जेव्हा तुम्ही देवावर भरोसा ठेवण्याची जे राजावर भरोसा ठेवता, तेव्हा तुमचे सगळे आशीर्वाद पळून जातात. काय बांधून ठेवणार आहे तुम्ही? देवावर भरोसा ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही राजावरती भरोसा ठेवला. कोणीतरी तुमच्या जीवनावरती राज्य करत आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, असा एक राजा आहे, आरामाचा राजा. असं कोणीतरी तुमच्या मनावरती, तुमच्या जीवनावरती, तुमच्या विचारांवरती राज्य करत आहे आणि तुम्ही त्या विचारांना शरण जात आहात. तुम्ही त्या विचारांना शरण जात आहात. मी देवा संबंधानं बोलत आहे आणि देवा संबंधानं बोलत असताना तुमचे विचार देवापासून तुसभर सुद्धा भरकटू देऊ नका. तुसभर एवढे सुद्धा विचार भरकटून जाऊ देऊ नका. न जाणो तुमचे विचार भरकटून गेले तर राजे हातातून निसटून जातील, आशीर्वाद हातातून निसटून जातील. किती आशीर्वाद तुमच्याकडे आहेत? कोणते आशीर्वाद आहेत? त्याला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. म्हणजे तुम्ही जर राजाला शरण देवाला शरण जाण्याची जे राजाला शरण गेला तर चांगल्या वस्तू निसटून गेल्या, निसटून जाणारे चांगले आशीर्वाद. या सत्याची ताकद कळणं गरजेचं आहे. संदेष्टा सेवक देवानं यासाठी लोकांना ठेवलेला असतो की त्यानं तुमचे आशीर्वाद तुमच्यातून निसटून जाण्याची कारण तुम्हाला समजावून सांगत असतो. आता आसाला सुद्धा या संदेष्टानं जाऊन सांगितलं, असा तू परमेश्वरला शरण गेला नाही, तू राजाला शरण गेला. राजाच्या मर्जीप्रमाणे देवाच्या आज्ञेचं आणि पालन करण्याच्या ऐवजी तू देवाची आज्ञा मोडली. आणि इकडं या आसानं काय केलं? या संदेष्टाला कैदेत टाकलं. वाचा वचन खाली. कुशी व लुबी यांचे मोठे सैन्य नव्हते काय? त्याच्यापाशी बहुत रथ व राऊत नव्हते काय? तरी त्या प्रसंगी तू परमेश्वरावर भिस्त ठेवली म्हणून त्याने त्यास तुझ्या हाती दिले. म्हणून परमेश्वरानं तुझ्या हाती दिलं. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्याचे सहाय्य करण्यात. त्या कुणाचं सहाय्य? जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात. चित्तामध्ये सात्विकपणा पाहिजे. सात्विकपणा कशामध्ये? चित्त म्हणजे विचार. सात्विकपणा हा शारीरिक नको आहे. शारीरिक सात्विकपणा, विचारांमधला सात्विकपणा काय? लक्षात ठेवा, सात्विकपणा हा नेहमी तुमच्या विचाराशी निगडित आहे. तुमचे विचार सात्विक. आणि देव काय पाहतो माहिती का? तुमचं चित्त. म्हणजे काय हो? देव काय पाहतो? चित्त, विचार. काय पाहतो? विचार. देव तुम्हाला बघत नाही, देव मलाही बघत नाही, देव माझं प्रीचिंग पण बघत नाही. बरं का, मी किती भारी प्रीचिंग केलं, देव माझ्या प्रीचिंगकडे डुंकून पण बघत नाही. कारण तो म्हणतो प्रीचिंगशी माझा काय संबंध आहे? मी तुला सात्विक जीवन कसं जगायचं ना, हे याच्यामध्ये ठेवलेलं आहे. काय करायला पाहिजे, काय करायला नको, कोणत्या गोष्टी चांगल्या, कोणत्या गोष्टी वाईट, जीवन मरण शाप आशीर्वाद सगळं मी तुमच्या समोर ठेवलं. आणि तुमचं वर्तन आणि
देवाचं वचन याच्याशी देव सांगड घालतो. आणि समजा तुम्ही विचारांमधनं पतित झाला, तुमचे विचारच बदलून गेले. ऐका, विचार, बरं ते विचार तुम्हाला कसे समजणार? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तर बायबल कळत नाही, शास्त्रातली तुम्हाला रहस्य कळत नाही, शास्त्रामध्ये असणारी वचनं तुमच्या लक्षात येत नाही, देव कसा बोलतो, देवाचं मन काय हे कधीच कळलं नाही. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं, जसं आम्ही पाहतो शास्त्रामध्ये सांगितलं तुम्ही आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग परमेश्वराला द्या, असं शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. आता इकडे तो काय म्हणतो, तुम्ही दशांश तर देता आणि आपल्या आई वडिलांच्या पोषणाचं सुद्धा तुम्ही देवाच्या मंदिरात आणून टाकता. म्हणजे तो धार्मिक बनतोय आणि धार्मिकतेमध्ये आपल्या आई वडिलांच्या जबाबदारीपासून तो पळत आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त मार्काच्या शुभवर्तनाच्या 7व्या अध्यायामध्ये काय म्हणतो, तुम्ही शास्त्र म्हणून शिकवता ते असतात मनुष्याचे नियम, तुम्ही मनुष्याच्या रूढी आणि परंपरेचं पालन करता आणि देवाचे नियम बाजूला ठेवता. म्हणजे देवानं नियम कशासाठी दिलेत, काय दिलेत हे कधीच लक्षात येत नाही. मग आता प्रभू काय करतो, लोक त्यांच्या कामकाजामध्ये, व्यस्त जीवनामध्ये या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या आत्म्याचं सामर्थ्य मी एका मनुष्यामध्ये घालेल आणि तो मनुष्य माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगेल. नाही तुमच्या लक्षात येत, थोडंसं फोडून तुम्हाला सांगतो, कारण मला जेवढं जास्त तुमच्या डोक्यात जाईल, ऐकणाऱ्या लोकांना ते कसं समजेल हे समजावून सांगणं फार गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, देव आत्मा आहे, देव आत्मा आहे आणि देवाला आत्म्याची भाषा आत्म्याच्या रूपानं लोकांमध्ये पोहोचवायची असते. आता बघा त्यानं काय केलं माहिती का, 12 कुळामध्ये असणारे 12 कुळं होती, त्या 12 कुळातलं त्यांनी काठ्या आणल्या. त्यांनी सांगितलं की सगळ्या काठ्या माझ्यासमोर ठेवा. मग त्यातल्या एका कुळाच्या काठीला रात्रीमधनं बदाम फुटणार आहे, अंकुर येणार आहे आणि मग ती काठी सेवा करणार आहे. आता विचार करा, इकडं 12 वंशातनं अरुणाच्या कुळाची ती काठी आली आणि मग आम्ही पाहतो त्यांनी अरुणाचं कुळ नेलं आणि तो म्हटलं ही इथून पुढे याजकीय सेवा करतील, याच लोकांकडनं माझी सेवा. कोणती गोष्ट त्यांनी पाहिली होती अशी? कोणती गोष्ट होती की अरुणाचं कुळ बाकीच्या लोकांवरती तुम्ही विचार केला तर 12 कुळ सारखीच आहेत, त्याच्यामध्ये काय विशेष असणार आहे? मग त्याने अरुणाचं कुळ सेवेसाठी का निवडलं? त्याचं कारण आहे, जेव्हा मोशे डोंगरावरती होता ना, त्याचे हात थकलेले होते, त्या अहरोनानं येऊन त्याच्या हाताला आधार दिला. तेव्हा प्रभू म्हणतो याला माझ्या मनातल्या गोष्टी समजतात, मनातल्या गोष्टी समजतात. मग त्यानं त्याची काठी निवडली. उगाच देव करत नाही कोणती गोष्ट अशीच. प्रभू पाहतो त्याच्या आत्म्याच्या भावना. काही गोष्टी ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देव सेवकांना प्रगट करत असतो. आमेन म्हणाल का? आमेन. देव एखाद्या मंडळीवरती एखाद्या सेवकाला नियुक्त करत असताना देवाचं आणि तिचं ॲग्रीमेंट झालेलं असतं, करार झालेला असतो. कोणता करार? जिथं तो म्हटला अरुणाच्या काठीला बदाम फुटेल आणि अरुणाचं कुळ सेवेसाठी निवडलं जाईल, तसं परमेश्वर एखाद्या मंडळीसाठी, एखाद्या कुळासाठी ज्यास परमेश्वर एखाद्याची निवड करतो, त्यास परमेश्वरानं आपला करार त्याच्याशी केलेला असतो की मी माझं रहस्य, म्हणून एका ठिकाणामध्ये म्हटलं देव आपलं रहस्य आपल्या सेवकाला कळवतो, सेवकाला कळवतो. आता विचार करा, समजा आजचा संदेश देवानं मला कळवला आणि मी ते तुम्हाला सांगितला आणि तुम्हाला तो आवडला नाही. इकडं असानं काय केलं, तो संदेश त्याला आवडला नाही म्हणून त्यानं त्याला कशात टाकलं? बंद. असंच घडतंय जगामध्ये. लोक शरण जात नाही, मग काय करतात माहिती का, तो संदेश आवडला नाही म्हणून त्यानं काय केलं आणि त्याला त्या बंदिशाळेमध्ये टाकलं आणि शरण कुणाला गेला? डॉक्टरला शरण गेला. म्हणजे त्यानं ऑप्शन शोधलं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवाला शरण जाण्याशिवाय दुसरं ऑप्शन तुमच्याकडं नाहीच. असा वैद्याला शरण गेला. 39व्या वर्षी त्याच्या पायाला जखम झाली. 2 वर्ष देवानं त्याची वाट पाहिली. ऐका बरं का, लगेच नाही मेला तो, लगेच मेला नाही. 2 वर्ष देवानं त्याची वाट पाहिली. संदेश त्याला बाहेर काढल, पश्चाताप करेल, वळेल आणि म्हणेल प्रभू मी तुझ्या विरुद्ध चुकलो. परंतु आसानं आपल्या चुका पदरी घेण्याच्या ऐवजी त्यानं संदेश त्यावरती दोष लावला आणि संदेश त्याला जेलमध्ये टाकलं. त्याचा परिणाम काय झाला? शास्त्र सांगतं त्याचा आजार बळावला.
त्याचा आजार. वाचता का ते वचन? आसाच्या पायास हा त्याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी हा व्याधी झाला. व्याधी झाला. तो व्याधी बराच वाढला. बराच वाढला. तथापि त्या रोगात तो परमेश्वरास शरण. लिहिलाय तिथं स्पष्ट. आजार वाढला तरी परमेश्वरास तो शरण न जाता वैद्यास शरण गेला. मग असा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. अहो कशाला नुकसान करून घ्यायचं? किती सुंदर आहे नाही का? किती सुंदर आहे देवाचं वचन. कधी कधी देव आमच्याशी वचनाच्या द्वारे बोलत असताना वचन प्रामाणिकपणे स्वीकारायचं. का? प्रभूला वाटतं तुम्ही बदलावं. आणि का बदलावं माहिती का? त्याला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. कळतच नाही हो त्यातलं सिक्रेट, रहस्य कळत नाही. इथं आसाचा अहंकार, त्याचा मीपणा, त्याच्या मनाचा आणि उद्दामपणा त्याला नाशाकडे घेऊन चाललेला आहे. आशाकडे घेऊन चाललेला आहे. काही गोष्टी देव तुमच्याशी बोलतो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बारीक सारी गोष्टी देव तुमच्याशी बोलत असतो. बारीक सारी गोष्टी. देवाचं मंदिर हे नेहमी देवाशी बोलण्याचा सारखं असावं. आणि देवाच्या लोकांनी नेहमी देवाचं बोलणं ऐकण्यासाठी तयार असावं. कशासाठी देवाचं मंदिर? मी तर म्हणतो, ज्या दिवशी तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये तुमचे दोष दिसत नाही, ते मंदिरच नाही हो. देवाचं वचन कशासाठी? दोष दाखवणे, कशासाठी? दोष दाखवणे. बोला तुम्ही बोला. कशासाठी देवाचं वचन? दोष दाखवणे. मग ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातले दोष दिसले नाही, याचं तुमचं वचनच नाही तुमच्याकडे आलं. अहो त्यांनी दोषच दिसले पाहिजे. असं नाही म्हणायचं नाही आम्हाला नुसते आमचे दोषच दिसतात. अहो त्याच्यासाठीच देवा. आता काय जगात प्रॉब्लेम झालाय माहिती का? त्यांना मंदिरामध्ये, मी पुष्कळ ठिकाणामध्ये ऐकत आहे, बऱ्याच ठिकाणामध्ये गेल्यावर लोकांचं कुरकुरतेत, नाही आमचे पाळक सारखं आम्हाला टोमणं मारतात. अहो त्याच्यात टोमणंच आहे, ते आरसा तर आहे ना, ते दिसणार ना तुम्हाला तुमच्या चुका. आणि समजा तुम्ही त्या चुकानंतर, आता आसानं काय केलं ते मी तुम्हाला सांगतो. त्याला संदेष्टाने येऊन सांगितलं, यांनी काय केलं? त्याला जेलमध्ये टाकलं. आणि देवानं काय केलं? तो म्हणला तू त्याला जेलमध्ये टाक. देवाने त्याला ठीक आहे, तो जेलमध्ये. इकडे देवाने त्याच्या पायाला जखम दिली आणि थोडा थोडा आजार वाढायला लागला. त्याला जेलमधनं काढण्याच्या ऐवजी यांनी त्याला कुठे ठेवलं? देव म्हटलं ठीक आहे, तू त्याला जेलमध्ये काढत नाही ना, मला जेलमधनं काढण्याची पद्धत माहिती आहे. मी तुला मारतो, दुसरा राजा आणतो, तो मरेल, दुसरा राजा येईल आणि दुसरा राजा आल्यावर तो माझ्या इच्छेप्रमाणे राज्य करेल. मग संदेष्टा बाहेर येईल. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन जेव्हा तुमच्याकडे येतं ना, त्याला शरण जा. का? किंतु परंतु माझ्यासाठी नाही, याच्यासाठी नाही, ते मला दुखावलं, मला वाईट वाटलं, ही भावना तुमच्यामध्ये कधीच असू देऊ नका. उलट ज्यावेळेस देवाचं वचन त्याने दुखतं ना तुम्हाला, तर म्हटलं पाहिजे, देवा आज खरंच माझं मन तुटलं. आणि तुटलेल्या हृदयानं तुम्ही परमेश्वराकडे याल. जखम नव्हे तर देव सर्वोत्तम ते तुम्हाला देईल. एकीकडे तुमचे आशीर्वाद आहे, एकीकडे तुमचं दुःख नाही, तुम्हाला निवडायचं. एकीकडे तुमचे आशीर्वाद आहे, त्याला शरण जाणाऱ्याला चांगल्या गोष्टीची. पुन्हा ते वचन वाचा, एकदा वाचन संपून टाका. तरुण सिंहासही, अजून याच्यामध्ये माझे 4 पॉइंट राहिलेत, राहू द्या. तरुण सिंहासही वाण पडते व त्यांची उपासमार होते. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कुणाची उपासमार होती हो? तरुण सिंह. कुणाची उपासमार होती? तरुण सिंह. आणि कुणाला सगळं मिळतं? पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना. बघा 2 गोष्टी सांगितल्या. उपाशी कोण मारणार? तरुण सिंह. आणि पोटभर कुणाला मिळणार? परमेश्वराला शरण. काही लोक सिंहासारखे गुरगुर. कुणासारखे? ते उपाशी मारणार. आणि काही लोक गुरगुर न करता प्रभूला शरण जाणार. आता लक्षात ठेवा, गुरगुर का चुरचुर?
दोन शब्द आहेत. गुरुगुर, सिंह गुरुगुर करतो आणि ज्याला देवाचं वचन समजतं त्याच्या अंतःकरणाला चुरचूर लागते. चुरचूर. जेव्हा देवाच्या वचनानं तुमच्या अंतःकरणाची पकड घेतली जाईल आणि तुमचा स्वभाव, तुमचे विचार बदलले जातील, मग अभिवचन काय? परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवाला साधारण गोष्टी तुम्हाला देण्यात मजा नाही. साधारण गोष्टी असत्या तर आपण इथंच या खिडक्या उघड्या ठेवून इथंच शिलो चर्चचं नाव लिहून मरून गेलो असतो आणि लिहिलं असतं की शिलो चर्च 1900 किती सालात बांधले? 5-6 सालामध्ये, 6-7 सालात, किती 6 सालामध्ये बांधलं. त्याची पाटी लिहिली असती तिथं आणि त्या कोपऱ्यात जाताना मी माझी एक छानपैकी शिळा लावून गेलो असतो. संगमरोरे तेलोरे पास्टर अमक्या अमक्या साली आले आणि अमक्या अमक्या साली बांधलं. देवाला ते द्यायचं नव्हतं, देवाला त्याच्यापेक्षा भारी द्यायचं होतं. का? जेव्हा तुम्ही प्रभूला शरण जाता तेव्हा तिथं तुमचं नाव नसतं. या चर्चला कोणाचं नाव नसणार आहे, पण या चर्चला ओळख असेल, आम्ही देवाला शरण गेलो आणि त्यानं आम्हाला उत्तम ते दिलेलं आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, इतिहास बनून जगा. भूतकाळातल्या गोष्टीमध्ये रमू नका. असा इतिहास बनवा की देवाच्या वचनानं लोकांनी विचार केला पाहिजे, परमेश्वराला शरण जाणाऱ्या कोणत्या चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण पुन्हा एकदा आपल्या जागेवरती उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण चुकूया, देवासमोर नम्र होऊया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्यानं आमच्या सर्वांची भेट घेतलेली आहे. परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. कोणत्या चांगल्या गोष्टीची? कोणत्या चांगल्या गोष्टीची? नम्र होऊया देवासमोर, नम्र होऊया. सिंह उपाशी राहतो त्याच्या स्वभावामुळं. सिंह कधी शिकार करत नाही. सिंह दुसऱ्याच्या शिकारीवरती अवलंबून असतो. परमेश्वराला शरण जाणारे ते नम्रतेने त्याच्या समोर येतात, कबुली देतात. रक्तस्रावीने स्त्रीनं जशी कबुली दिली, सगळीकडनं हाल हाल शोषून घेतले. शेवटचा प्रयत्न म्हणून तुझ्याकडे आले, तुझ्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केले, प्रभू मी बरी झाले. ती नम्रता प्रभू समोर धारण करू. हे सर्वशक्तिमान अनुग्रहकारी देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमचा स्वभाव, आमची प्रकृती आम्ही जाणतो. आमचं जीवन उघड्या पुस्तकासारखं तुझ्या समोर आहे. अन्यसारखे डोळे दे. सबस्टिट्यूट दुय्यम दर्जाचं नको, जे उत्तम जे तू ठेवलेलं आहे ते आम्हाला प्राप्त होते. जिथं आम्ही कमी आहोत तिथं तू आम्हाला दाखव. पुष्कळ लोक आजचा संदेश ऐकतील, त्यांच्यातल्या चुका त्यांना समजू दे. कोणता सेवक जेव्हा तुझा संदेश घेऊन लोकांपर्यंत जातो, त्या सेवकाला कैद न करता, आपल्या जखमा वाढवून न घेता, जसं हिचक्यानं परमेश्वरापासून आलेला संदेश स्वीकारला, पश्चाताप केला, तो बरा झाला. प्रभू आज तुझं वचन हजारो मंडळांमध्ये, हजारो आत्म्यांपर्यंत जाऊ दे आणि लोकांना संदेश टोचणारा नव्हे तर पश्चातापाकडे घेऊन जाणारा असू दे. कारण तुला द्यायचंय उत्तम, जे चांगलं ते द्यायचंय, परंतु मनाचा उद्दमपणा आणि सैतानानं मन आंधळी केली, याच्या कारणानं जे चांगलं ते आमच्या दृष्टीला दिसत नाही. परंतु आता ते पुन्हा एकदा नजरेला येऊ दे. पुष्कळ लोक दुरून या ठिकाणामध्ये आलेले आहेत, वेगवेगळ्या गावावरून ते आलेले आहेत, परंतु विश्वास माझा हा आहे, जाताना ते सर्वोत्तम घेऊन जाणार आहे, बेस्ट मधलं बेस्ट घेऊन जाणार आहे. तुझं वचन त्यांच्यातली कमतरता काढून प्रभूवरती प्रेम करणारा अंतःकरण त्यांना प्राप्त होते. तुझी संगती, तुझा सहवास
तुझा अनुग्रह त्यांच्यावरती राहू दे प्रभूजी. नित्य तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी ती जवळीकता, प्रभूला शरण जाणारा अंतःकरण त्यांना प्राप्त होते. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. अजून नम्र बनावा मला. मंदिराचं बांधकाम पूर्ण होत असताना कामगारांना कृपा पुरून दे प्रभूजी. ज्या सर्वोत्तम गोष्टी तो मला पुरून दे, जेणेकरून बाप्पा अधिक अधिक तुझ्या सहवासात, तुझ्या संगतीमध्ये, तुझ्या राज्यामध्ये लोक यावेत असं होऊ दे. आज सकाळी पुन्हा एकदा आम्ही नम्रतेने तुझ्या हाती पडत तुला गौरव, तुला स्तुती, तुला महिमा देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. जना